श्री गणेशाय नमः. बाप धर्माचा पाठीराखा, कमलध्ववाचा जनक देखा, प्रेमळांचा निज सखा, सारथी पार्थाचा निर्धार. त्यावेळेस बघतो ह्या पांडवाचं राजाची वेदनी चालू आहे. धर्माचा बाप कसा आहे मला पाठीराखा आहे आणि अर्जुनाचा अर्थ काय मग या यज्ञामध्ये काही कमी पडेल का, कमतरता कुठली राहणार आहे का? द्रौपदीचा पूर्ण कैवारी, नंदाचे घरीचा खिल्लारी, दुर्जनांचा सहार करी, सहकारी साधूंचा. साधूचा सहकारी करणारा म्हणला. द्रौपदीचा भाऊ आहे, सक्का सक्का भाऊ असा असताना मला श्रीकृष्ण भगवान या पांडवाच्या यज्ञामध्ये असणारा थळ टुकून बसलेला आहे. जो क्षीरब्दी तनयेचा प्रियकर, जो आनंद विलंबीचा कुमर, जो यादव कुलभास्कर, मनमत शत्रू ध्याय जया. त्या वेळेस म्हणला मनमत्ताचा बाप असणाऱ्या ब्रह्मदेवाचा बाप असणाऱ्या भगवंता, या मदनाचा बाप असणाऱ्या भगवंता, अशा असणाऱ्या भगवंता, तो काळाशी शासन करता, जो हरिहर ब्रह्मादिकाशी निर्मिता, जो महामायेचा निजभारता करता, हरता पाळिता, जो भगवंत कसं आहे तर मायेचा भरतार आहे, मायेचा मालक आहे म्हणला, आधी करता करता आणि हा काळाला शासन करणारे भगवान आहे. जो क्षीर सिंधूचा जामात, जेने धर्माचे घरी केले अद्भुत, तेने संकल्पे उठवले प्रेत गत करता. त्या वेळेचा आश्चर्य म्हणला, या आस्तारा पृथ्वीचा जावई आहे ती, शेषेवर शेण करणारे भगवान, दुधाच्या सागरामध्ये झोपणारे लक्ष्मीचा असणारा पती आहे, असा आचार्य भगवंता. गजरे होत राजसूय यज्ञ, नित्य उत्तमान्न संतर्पण, जीविती ऋत्वीज ब्राह्मण नाम स्मरणे गरज. त्या वेळेस आश्चर्य धर्मराजाच्या वेदनेमध्ये आश्चर्य चढ साम्राज्य होत. त्याचा सुगंध स्वर्गापर्यंत जात होता. 33 कोटी देवाला सुद्धा लाभ. जेथे पूर्विता भगवान, ते मी काय वर्णो देव्यान, त्या अन्नाच्या सुवासे पूर्ण सुरगन लाळ गोटी. त्या वेळेस आश्चर्य 33 कोटी देव सुद्धा म्हणला. अन्न असं सडरस होतं. त्या अन्न म्हणला तरी स्वतः भगवंत पूर्विता म्हणल्यावर मी काय करू शकणार आहे, मी त्या अन्नाचं वर्णन काय करू शकणार आहे म्हणला. ते अन्न कोणचं होतं म्हणून सांगू. त्या अन्न सुवासा वेदोन वसंत करी, भोवती प्रदक्षिण नित्य जेविती, ऋषी गण परिविटन हे सर्व. ते अन्नाचं सुगंध वसंत ऋतू सुद्धा म्हणला आश्चर्य भोवती चक्रामध्ये होती. का अन्नाचा एवढा सुगंध होता, एवढा यज्ञाचा पावित्र्यपणाचा, ती असताना मला बाहेर फाकत होतो. जैसा सोमकांताचा अचळ, तैसा भात शुभ्र निर्मळ, जैसा सुवर्ण भाग पीत निखिळ, तैसे वरान्न पडले. हो तांदूळ त्यांनी सांगितलं, भात सांगितला मला. कसा भात होता तरी म्हणला, चांदण्याचा आकाशाला दिसाव्या भात शिजल्यावर त्याचा सुगंध 10 किलोमीटर जात होता. एवढा सुगंध त्या भाता सुटला होता. अमृता स्वानी ती ओन्यायशी पंचभक्ष परमान्य विप्रजीविती, नाम स्मरणे वारंवार गरजती. त्यावेळेस नाना तरीचे वारंवार नाम घेऊन म्हणे. ऋषी मुनी जीव लागते, ऋषी मुनी पंक्तीला आहे. त्या अन्नाचा म्हणला असरा अमृताला फिके पाडणाऱ्या असरा अन्न, एवढं सडरस अन्न होतं. दधी मधु दुग्ध घृत सरोवर, शाखा सुवासे भरती अंबर, जेथे पूर्विता इंदिरावर, तेथेची गोडी काय. इंदिरीचा वर असणारा तो तर लक्ष्मीचा पती असणारा सुद्धा पूर्वीत असताना तिथं काही कमी आहे का? कुठल्या गोष्टीला कमी असं? दही आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे, सर्व वस्तू असताना मला त्या पंक्तीमध्ये आपल्याला जेवायला संधी मिळेल का? तिथं आपल्याला भाग्य पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा मारावं लागेल. या भगवंताची जन्मजन्मी भक्ती करायला धर्मराजाच्या वेतनाचं जेवण आपल्याला मिळेल. तेथे वाडीत याज्ञशेनी, जे श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, जैशी जळके सौदामिनी, त्याची वाडी चपळतवे. त्यावेळेस 20 अशी समकावी अशी द्रौपदी एकटीच पंक्तीमध्ये वाढीत होती. कोण वाढीत होती? द्रौपदी वाढीत होती. तिचे किती धैर्य असलो, स्वतः भगवंत पाठीराखा असल्यामुळं सर्व कामं करीत होती म्हणला. तिकडं मी चमकली, तिकडं कमी कुणाला. ह्या पंक्तीमध्ये लाखो लोकांच्या पंक्ती होत्या म्हणला. त्या पंक्तीमध्ये द्रौपदी एकटीच वाढीत होती, कुणालाही कमी पडत नव्हतं. अन्य वाढिता निवाडे उभे हस्तीचे जळकते चुडे, जेविती तयावरी उजेड पडे, दिव्य रूपडे द्रौपदी. तिच्या हातातले चुडे म्हणलं तरी मला त्याचा प्रकाश पडत होता. कृष्णाची बहीण होती धरलेली, कृष्णाची बहीण होती. सख्या बहिणी प्रेम नव्हतं प्रकाश द्रौपदीवर अति प्रेम करणारी भगवंत होती. जे सुंदर घनश्याम वर्णा म्हणून द्रौपदी ते म्हणती, कृष्णाचे सुभेद्री होणे आवडे, जगत जीवना ते पूर्ण अन्नपूर्णा होता. त्यावेळेस म्हणला तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा होती. एखाद्या बाईनं पाण्याला पुण्य दिली तर भाजी गोड होती, आणि एखाद्या बाईने जर म्हणला कितीही सायास घालू त्या भाजीला,
भाजी नाही चांगली होत म्हणला असं रे, आणि एखादी मावलीनं जर मला पाण्याला पुण्यले तर सुधार भाजी होती म्हणला. विशाळ बाळी पद्मनेत्री सुवाशी वदना चारुगात्री जी द्रुपद राजनीची पुत्री ख्याती तिची त्रिभुवनी. द्रुपद राजाची मुलगी होती आणि द्रुपद राजाची मुलगी असल्यामुळे कृष्णाची बहीण होती. अशी असणारी द्रुपदी सगळ्या पंक्तीमध्ये वाढीत होती. कोस कोस पर्यंत जिच्या अंगीचा सुवास धावत बोलता हिरे आयशी तुझी जळकत किंवा विकृत रत्न. अहो तिच्या अंगाचा असणारा सुगंध कोसकोस जात होता, 1-1 किलोमीटर जात होता. अशी असणारी द्रुपदी आता पंक्तीमध्ये वाढीत होती. आणि श्रीकृष्ण भगवंताची तो बहीण होती आणि बहीण असल्यामुळं शस्त्रपूजा असताना तिला होत्या. भगवानाने स्वतः प्राप्त केल्या होत्या वाढण्याकरता वीज चमकावी अशी द्रुपदी दिसत होती. आयशे ते केवळ अन्नपूर्णा सदा अन्न वाढीत ब्राह्मणाजीच्या करपात्रीची अन्ना तुटी नाही कल्पांते. अहो ब्राह्मण ऋषी मुनी जेवत होते, कोणालाही कमी नाही. कोणी म्हणणार नाही की माझ्याकडे कमी पण आणा. त्या पंक्तीमध्ये लाखो लोकांच्या पंक्तीमध्ये कुणालाही गुन्हा वाचत नव्हतं. द्रौपदी कैशीच पळतवे वाढीत ते धर्म श्रीकृष्ण विलोकित कृष्ण रंगे रंगली सत्यश्रम कल्पांतीन. और कृष्ण भगवंताच्या भजनामध्ये रंगलेली, त्या भगवंताच्या नामामध्ये रंगलेली, भगवंताच्या रूपामध्ये लीन झालेली ती द्रौपदी वाढीत होती म्हणला. इतर कोण नव्हती वाढाला, हा स्वतः द्रौपदी वाढीत होती. लक्षानुलक्ष जेवी ती ब्राह्मण कृष्णा एकली वाडी आपण घडी घडी श्रीकृष्ण वदन विलोकी परतून. मी लाखावर तर सांगितलं मला, लक्ष ब्राह्मण जेवत होते मला, ऋषी मुनीच्या पंक्ती उठत होत्या म्हणला. आणि आता द्रौपदी एकटी वाढीत धर्मराजा बघत होता, श्रीकृष्ण भगवान स्वतः बघत होते. न्याळोनी पाहे हरिमुख सुरेख तो स्वेदी डौल विलासी मुख मृगांक मृग मदले तिलक सुवासिक घरमे करून. सारी द्रौपदी वेळोवेळ असताना मला श्रीकृष्णाचं भगवंताचं मुखचंद्र बघायची मला, कावा बघायची, थकवा याचा दिसला की कृष्णाचा मूर्ती बघायची आणि कृष्णाच्या चेहऱ्याकडे बघायची आणि चेहऱ्याकडून मला असं पुन्हा द्रौपदीला पुरून यायचं आणि पुन्हा वाढायला सुरुवात करायची. सुरंग विराजे पितांबर गळा डोल देते मुक्तहार कौस्तुभ देजे अंबर परिपूर्ण कोंदले. हा असणाऱ्या भगवंताच्या ठिकाणी वैजंती मला असणारे म्हणला. असा असणारा भगवंताचा मुखचंद्र बघितला की इजा शिंग जायचा, थकवा जायचा, भाग गेला, शिन गेला, अवघाही झाला आनंद म्हणला. अशी द्रौपदी म्हणला. लाखो लोकांना वाढते, लक्षावरी लोकांना वाढीत होती. जो गोपी मानस राजहंस जो स्वानंद क्षीरसागर विलास जो जगद्वंद्वे पुराण पुरुष तो याज्ञसेनी विलोकी. त्या वेळेस मला जगाला वंदे असणारा भगवान, की या सगळ्या गवळींचं मन रंजन करणारा भगवान, तिचं मनोरथ पूर्ण करणाऱ्या भगवंताचं मुख नुसतं बघितलं की तिला शक्ती यायची, नवीन असणारे मला शक्ती यायची आणि पुन्हा वाढा सुरू करायची. जे वैकुंठ पिठाचे निदान जे जलज्योत भावाचे देवतार्चन जे संकाधिकाचे हृदय रत्न प्रिय ठेवले. अहो संतांचे हृदय रत्न असणारे भगवान आणि त्या भगवंताला बघितलं द्रौपदीला पूर्ण यायचं. आणि अशी असणारी मला द्रौपदी जेवण वाढीत होती आणि द्रौपदी जेवण वाढीत असताना पुन्हा पुन्हा तिला असणारी मला वृत्ती निर्माण व्हायची. जो भक्त पालक दीनबंधू ज्याचा विलोकिनी वदन इंदू पुढे वाढीत ब्रह्मानंद हृदय आनंद. अहो भक्ताचं पालन करणारे भगवान आहेत म्हणला असं त्या दिनाचं पालन करणारे भगवान, आंधळ्याशी डोळं पांगळ्याशी पाय देणारे म्हणजे भगवान आहेत म्हणला. ती भगवान असणारे या द्रौपदीने त्याचा मुखचंद्र बघायचा, पुन्हा तिच्या अंगात ठिकाणी वृत्ती निर्माण होत होती. ब्राह्मण जेवणी उठती सवेचे नृपांच्या बैसल्या पंक्ती दुर्योधन आधी कौरव दुर्मती तेही बैसले. त्या वेळेस सगळी ब्राह्मण ऋषी मुनी असणारे जेवण केले, जेवण करून उठले आणि 100 कौरवासहित म्हणला दुष्ट दुरात्मा असणारे पंक्तीसाठी जेवणाला बसलेले. पांडव आणि जगतपती तितकेची मागे राहती वरकड बैसले एक पंक्ती जेवावं या कारणे. सर्वजण जेवायला बसले म्हणला. पांडव आणि श्रीकृष्ण भगवान पाठीमागे गेले जेवायची म्हणला आणि कौरव असणारे वरकड आले राजे जेवण्याकरता बसलेले. वाढावया लागे पुढती सरसावली द्रौपदी सती जैसा मेघ वर्षो निमागती वर्षाव कर्यात. त्या वेळेस पुन्हा पावसाला पूर्ण येऊन पुन्हा पावसानं मला पुन्हा जास्त वर्षाव करावा तसा द्रौपदीनं पूर्ण आल्यासारखं म्हणला जेवण वाढायला चालू केलेलं आहे. किंवा अमृत क्षीरसागरी येता लहरीवरी लहरी तैशी द्रौपदी राजकुमारी उठाव करी दुसरे. अहो सागरावर अनेक लाटा उडाव्या, अनेक लहरी याव्या, अशी असतात द्रौपदी म्हणला या पंक्तीमध्ये असणारे वाढू लागलेले. जैसे शाब्दी नाद निघत त्याचा न कळे जैसा अंत तैशी द्रौपदी सती वाढीत परी अन्न. अहो एखाद्या पंडिताच्या मुखात किती शब्द निघतात मला त्याचा गणित करता येत नाही म्हणला. आणि पावसाचा हात किती पडतात याचं गणता करता येणार नाही म्हणला. अशी द्रौपदी वाढीत होती. जैशा जलदांची आधारा वर्षी ती न कळे अपारा तैशी ती कृष्णा सुंदरवाडी पात्री असून. त्या श्रीकृष्णाची बहीण असणारे, श्रीकृष्णाची भगिनी असणारे
अत्य आनंदाने बडीत होती म्हणला. पावसाळ्याचा आरा किती पडाव्या, या गवताचं तरण मस्ता येईल अशी हाताने म्हणला विजयसारखी चमकायची आणि प्रत्येक पंक्तीमध्ये जीवन वाढीत होती. परीक्षणा क्षणा परतो न विलोकी जगत जीवनाचे वदन तो अंगीची उठी गरमे करून ठाई ठाई पुसली त्या वेळेस असणारे श्रीकृष्ण भगवंत चंद्र पुन्हा पुन्हा बघायची म्हणा सरी सदैव देवाची आठवण असं म्हणता ठिकाणी मला. कामाचा थकवा येत नसतो, कामाचा शीन येत नसतो मला माझ्या ठिकाणी म्हणला. भगवंताचं असणारे नामस्मरण जर केलं, भगवंताचं मुखचंद्र बघितला की पुन्हा द्रौपदीचा शिन्य बोलायचा, पुन्हा पुरणतीला यायचं आणि पुन्हा जेवायला मला. भक्ताचे जे कष्ट सर्व आपण अंगे सोशी माधव उनी निधी केशव जो दयाळू जगत जगत आत्मा सरे भगवान. अरे भक्ताचं कष्ट असणार आपल्या स्वतःच्या अंगी आता सहन करून घेतो म्हणला. मागे पुढे उभा राही सांभाळिता आणि या गाथा निवारण्याकरता स्वतः भगवान स्वतः येत या द्रौपदीच्या ठिकाणी मला असं रे स्वतः भगवंत असं रे बघितलं की तिला पुरण पुन्हा यायचं. सुखरूप वाडी द्रौपदी श्रमांगे कदा न बाधी अंगे शोषी कृपा निधी कष्ट सर्वही भक्त. त्या वेळेस असणारे भगवान स्वतः म्हणला भक्ताचं असणारे कष्ट अंगाच्या ठिकाणी आपलं सहन करतो म्हणला. कसलाही भक्ताला शीन येऊ देत नाही, थकवा येऊ देत नाही. स्वतः देव आहे तिथं समोर, त्या देवाचा मुखचंद्र बघाचा द्रौपदी अशी वाढू लागलेली. असो द्रौपदी पाहे मागोती तो अनुपम्य दिशे कृष्णमूर्ती जिची त्रिभुवनी आगाध कीर्ती वर्णिता नीती. त्या वेळेस असणारा भगवान स्वतः श्रीकृष्ण भगवान आहे, त्याची मूर्ती पुन्हा मागून असणारी मला तरी द्रौपदी बघते, पुन्हा त्याचा मुखचंद्र बघू लागले. ब्रह्मीचे तेज गोळा होऊन हे कृष्ण रूप होतील सगुण तो सच्चिदानंद तनो पूर्ण भक्तजन प्रतिपाळ. अहो भगवंताचं रूप करा सर मला, भगवंताला काय म्हणावं, सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. या भगवंताला नावं ठेवली म्हणजे आपण ठेवले. भगवंताला कुठलं नाव नाही, गाव नाही आणि कुठल्या नावाना ओळखीतच येत नाही. देवाने नाव ठेवलं रंगा रूपाला भगवंताला या भक्ताने आणलेलं आहे आणि भक्ताने त्याला नाव ठेवलंय मला. कृष्ण म्हणून नाव ठेवलं मला, भक्ताने ठेवलंय. विठ्ठल म्हणून नाव ठेवलं, भक्ताने ठेवलंय. भक्ताने सांगितल्या त्या पद्धतीने देव वागणारा त्याचं मुख असार पुन्हा पुन्हा बा द्रौपदी बघते. ऐशे वाढिता द्रौपदीस काय बोले जगन्निवास बाई आणि आजी बहु भागली सप्राण सखे द्रौपदी. या वेळेस असरा श्रीकृष्ण भगवान म्हणतो द्रौपदी तुला शीन आला असेल, तुला थकवा आला असेल, तू एवढ्या पंक्तीमध्ये वाढलं, तुला असणारे म्हणला थकवा आला असेल द्रौपदी. तिचे पृष्ठीवरून हात उतरी कमलत भावाचा तात तो द्रौपदीशी आनंद बहुत मना माझे नसा. द्रौपदी चेहऱ्यावरती असणाऱ्या भगवंताने मुखचंद्रावर हात फिरवला तेव्हा द्रौपदीच्या आनंद असणारा गगनात महिना असं म्हणला तिच्या चेहऱ्यावर पुन्हा नवीन तेज तयार परतोनी पायी हरीचे वदन किरीट कुंडले मंडित पूर्ण सरळ नाशिका कर्ण नयन अत्यंत वदन सुरेख. असे नाशिक असणारी मला भगवंताचे सुरेख नाशिक आहे मला, सगळ्या भक्ताचा सुवास नाशिक आहे म्हणला. अशा कानामध्ये कुंडले असणारा वैजंतीच्या गळ्यामध्ये माळ आहे अशा भगवंताला जे द्रौपदी पुन्हा पुन्हा बघू लागलेली. कुठा बहुता दाटला घर्म देखता झाली सप्रेम मनी मज लागी परब्रह्म बहुत श्रम पावला. त्यावेळी द्रौपदी मला ठिकाणी विचार करते माझ्यासाठी देवाला बहुत कष्ट लागला म्हणला. देव सुद्धा माझ्यासाठी कष्टला भागला. देवाकडे पुन्हा पुन्हा असे द्रौपदी बघते. मी काय हो उतराई माझे सावळे कृष्णाबाई आईसे बोलता ते समय सद्गत झाली त्यावेळेस द्रौपदी असणारी सद्गत झाली मला सर. मला ठिकाणी विचार करू लागली मला सर. माझ्या बंधुरायानं माझ्यासाठी बहुत कष्ट असताय मला सहन केलं म्हणला. माझ्या भगवंताला मला त्रास झाला असं माझ्यासाठी असं असणाऱ्या द्रौपदी माहित असताना द्रौपदी अंतकरणा ठिकाणी दुःख निर्माण झालं. आनंदाची आसरू डोळ्यामध्ये खळखळी येऊ लागलेली. प्रेमे अंग फुगत दोनही वरी तटतटीत बिरडे तुटले अकस्मात कौरव पंक्तीत. त्या वेळेस असणाऱ्या द्रौपदीच्या असताना म्हणला तुळीची गाठ सुटल्या गेली. भगवंताचं पुरण हृदय या ठिकाणी दाटत भरून आलतं मला, हृदय भरून आलतं. त्या वेळेस असल्या तिच्या तुळीची गाठ सुटल्या गेली. दुष्ट दुरात्मा असणारे ही काय म्हणतात वहिनी इकडे काही पडलंय, बाबी इकडे काही पडलंय. दुष्ट दुरात्मा अरे जेवत असताना असणाऱ्या ह्या पंक्तीमध्ये अन्न खात असताना या यज्ञ कोणता होता, या भगवंताचा यज्ञ होता. स्वतः भगवंत वाढीत होता, भगवंत तिला पुरीत होता. तिथल्या यज्ञाचं अन्न खाणारी कोण असावी लागते. पल्लव झाला वेगळी तर वृक्षस्थळ उघडे पडत आकर्षण या कृष्णा होत गाबरी पाहत. त्या वेळेस असणाऱ्या द्रौपदी घाबरून बघू लागली, इकडे तिकडे बघू लागली, भगवंताचा मुखचंद्र बघू लागली. आणि दुष्ट दुरात्मा म्हणायची इकडे आला वहिनी जेवायला आला, आमच्या ताटामध्ये भरपूर होतो ताटामध्ये. शकुनी सुयोधन कर्ण एकाकडे एक दाविते कोण नाना विनोद दुर्जन करीत दुरात्मावती म्हणला असतं रे, दुर्जनवती म्हणला. आता कर्णाला तर बहुताही लागत होती का नाही.
कर्णाला कोण लागत होती? भावजाई लागली, सख्खी भावजाई लागते. दुर्योधनाची कोण होती? भावजाईच होती. तरी यांना असारे भावजाई म्हणजे असारे आपली कोण लागेल नात्यानं. थोरली भावजाई तर आई लागते, धाकली भावजाई असले बहीण लागते. एवढं मला मूर्ख लोकांना कळत नाही. अन्न कुठलं खात होती? या पांडवाच्या यज्ञात खात होती. या भगवंताचं अन्न हात लागलं होतं. सी अन्न असताना मला पवित्र अन्न असलं अन्न खात होती. लगबग करीत अवघे एका सारी की एक न मागे म्हणते ती उभी का गो अण्णा आणि आज यावेळेस असं दुर्पदेव का बरे मला आमच्या ताटामध्ये अन्न नाही. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताच्या मुखाकडे बघू लागली. तिला चेहरा पडल्या गेला आणि द्रौपदी असताना म्हणला पुन्हा पुन्हा भगवंताचा मुखचंद्र बघू लागले. एक म्हणते उठारे सकळ आजी असे अन्नाचा दुष्काळ परम लज्जित वेल्लाळ मुख कमळ. आज यावेळेस म्हणू लागली दुष्ट दुरात्मा असल्यावर, दुर्जन असल्यावर, खळ असल्यावर, दुष्ट असल्यावर ती म्हणाली उठारे पंक्तीतनं म्हणली अन्नाला दुष्काळ आहे, दुष्काळ तर तुमच्या मध्येच दुष्काळ पडलाय भक्तीचा म्हणला असताना. नेत्री वाती अश्रुधारा भोवती वाट पाहे सुंदरा मनी श्रीरंगा यादवेंद्रा तुझं हे का नकळे. त्या वेळेला भगवंता तुला का कळत नाही रे म्हणली. न सांगता कळून येतं तुला म्हणला तरी माझी गोष्ट झालेली तुला का समजत नाही देवा, का तू लवकर धावत नाही. श्रीकृष्ण भगवंताचा धावा करू लागली द्रौपदी. हाक पुढे ती अवघे जण अन्न पदार्थ मागते भिन्न भिन्न जैसे सहस्त्र व्याघ्र करिता गर्जन हरणीचा. त्या वेळेस हतारी म्हणला द्रौपदी हा ही दुष्ट दुरात्मा तरी हात फोडू लागली. म्हणला अन्न संपला का इथलं? नाही का पंक्तीमध्ये जेवाला काय तुमच्या म्हटलं अन्न उडालं का इथलं? की दुष्ट दुरात्मा तरी हात फोडायची. द्रौपदी हारते एखाद्या पारद्याने चोखून गाठावी, तिची जशी अवस्था व्हावी अशी द्रौपदी आवाज झाली. द्रौपदी पुन्हा पुन्हा भगवंताकडे म्हणते भगवंता तुला का कळत नाही रे माझ्यासारख्या दिनाची एवढी अवस्था होत असताना भगवंता तू का बघत नाही माझ्याकडे. ही आरडतात अन्य बालक त्याशी ताडी ती सहस्त्र वश्चिक की क्षण क्षत देखुनी बहुत काका उकरावया धावत. त्या वेळेस असणारे मला एखादं बारका मूल असावं, त्याच्या आईला चुकावं आणि त्याची जशी अवस्था होती तशी गत होती तशी द्रौपदीची गत झाली. द्रौपदी पुन्हा पुन्हा भगवंताला चंद्र बघू लागली. भगवंता पडिली अन्न तेथे एकदाची धावती श्वान तैसे कौरव चैत्य दुर्जन नसतेशी. दुरात्मा दुर्जन असणारे मला एकदाच हाक मारू लागली. मला इथं वहिनी नाही अन्न, इकडं नाही, असं जेवण नाही, अशी आता मला द्रौपदीला हाका मारू लागली. का थांबला तुम्ही? का वेळ लागले तुम्हाला? का वाढत नाही मला? एक म्हणे भात आणि एक म्हणे आजी हरिदिनी, एक म्हणते ऐका हो वहिनी तुम्हाशी दोन्ही कष्ट पडतील. त्या हेच असणार द्रौपदीला म्हणले बाई तुम्हाला भलतेच वहिनी तुम्हाला कष्ट खूप पडू लागले. टोचून गोष्टी बोलू लागली. मला दुर्जन होती, दुरात्मा होती. ज्याला चांगल्या गोष्टी बोलायची आवड आहे, अरे माणसानं चांगलंच घ्यावं रे, चांगलाच बोलावं माणसानं. कोणालाही टोचून होण्याचा प्रयत्न करू नये. आपण मनुष्य जन्माला आलेलं ना, जन्माला आल्यानंतर माणसातला मनुष्य व्हावं लागतंय. सगळी जर माणसं त्यातलं तरी माणसं नसतात. आता एवढ्या खोडी दांडग्या करू लागली म्हणजे वहिनी वहिनी म्हणतात. त्यावेळेस असणारे दुष्ट दुरात्मा काय बोल त्याला लाज वाटत त्याला बोला एवढे दुर्जन बोलू लागले. एक वृक्षावरी दडका हानिता डहाळ या डळमळती समजता एका कर्दळीशी 5 गज भिडता मग तिची अवस्था अहो एखाद्या हातीने म्हणला झाडाला असताना धक्का मारला मला असं आहे ती झाड लगेच डळमळतं म्हणला. तशी द्रौपदी अवस्था झाली म्हणला. एखाद्या कमळाचं पाकळं असावं आणि त्याच्यावर हत्तीनं सोंड फिरवावी तशी द्रौपदीची अवस्था झाली होत्या पंक्तीमध्ये. काय करते बिचारी? इकडे तिकडे मला विचार करू लागली. मला ठिकाणी तिच्या हाताला पुन्हा विचार येऊ लागलाय. तैशी रजनी माझी तत्वता पांचाशी सुरत युद्ध करिता गात्री दिली पडता शक्ती नाही वाढावया. त्या वेळेस मला त्या ठिकाणी मला शक्ती वाढण्याकरता शक्ती क्षीण झाली सगळी. लज्जाई मान द्रौपदी झाली मला तरी. भगवंता का जावं तरी? सगळ्या बंधू राया कुठं गुंतला, द्वारकीच्या राया कुठं थांबला रे? माझी एवढी मला अवस्था होते. त्या द्रौपदी असारे मुखचंद्र उतरल्या गेलेला आहे. आयशे संकट दे कोणी करतो निविलो की हरीचे वदन म्हणे कृष्णाला पावया अशी सदन तुझ वाचून. अरे भगवंता मला लपण्याकरता जागा नाही पुढं मला तरी मला कुणीही लपू शकणार नाही म्हणले आणि तुझ्याशी माझ्या अंगावर पांघरून टाकणार नाही. भगवंता मला पांघरून टाकणार तू तरी भगवंता. माझी लाज राखणारा, माझी आबरू राखणारा तू भगवंता इथे वेगच मला जगाच्या पाठीवर तू माझा देव दिसतो, माझा सर्व सत्र तू दिसतो. त्याची दुरात्मे पापमती जे भक्ताचे होणे पाहते द्रौपदीचा सहाकारी जगतपती म्हणे नाभी नाभी. त्या वेळेस अथरा द्रौपदीचा असं हे करी करणार भगवान असं मला द्रौपदीला पुरवणार भक्ताचा न उडवू देणार भगवान.
द्रौपदीला म्हणतो थांब थांब म्हणला तो शस्त्र पूजा तर द्रौपदी केली म्हणा तर किती पूजा केली तर म्हणला हो यादवेंद्र मनमोहन द्रौपदीच्या अंतरी प्रवेशोन भुजावरी भुजा निर्माण करिता झाला अहो, त्यावेळेस भगवंताने काय केलं स्वतः हृदयच्या त्या द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला प्रवेश करू म्हणला भुजावर भुजा तयार केला म्हणला शस्त्र भुजा तयार झाली म्हणला द्रौपदी कुणी हाताना बनायला तयार आहे म्हणतात ह्या म्हणले नुसतं वाडा नाही म्हणले ह्या जेवाला तुम्हाला काय पाहिजे ते बिरडे घालून सत्वर सेवेची सरसाविला पदर टवटविला मुखचंद्र द्रौपदीचा त्यावेळेस द्रौपदीने मला आपल्या अचलीची गाठ मारलीच पदर असा चकोरीवर घेतल्यानंतर म्हणला जशी वीज लकलक करावी आकाशामध्ये तशी तिची अवस्था झाली पुन्हा तिला मुखचंद्र असला सुकावला स्वतः भगवंत हृदय ठिकाणी आल्यानंतर तिथं काय उन्हा पडणार आहे म्हणला स्वतः देवादिदेव असला श्रीकृष्ण भगवान स्वतः वरून गेलेले बाप भक्त वत्सल कृपाने दे चतुर्भुज केली द्रौपदी दुर्जन जे का मंद बुद्धी आदवधनी आम्हाला भगवान असल्यावर म्हणला असते चतुर्भुज असले म्हणून द्रौपदी झाली म्हणला आणि चतुर्भुज द्रौपदीवर म्हणला अनेक हाताने वाढू लागली म्हणली काय पाहिजे भाऊजी आता घ्या की म्हणजे काय तोंड झाकलं काय तुमचं का तोंड तुमचं बंद पडलंय आता द्रौपदी आणि कृष्ण पात्रे पात्रे भिन्न भिन्न जे जे अशी पाहिजे अन्न ते ते तयाशी उपी त्यावेळेस द्रौपदी आणि कृष्ण भगवान भिन्न भिन्नच नाही मला सर रक्तामध्ये देवामध्ये कसलाच भिन्नता नसतो म्हणला ते आसरे अन्न घ्या 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 असे आसरे मला स्वतः द्रौपदी म्हणते का तुम्हाला अन्न पाहिजे दूध पाहिजे का खीर पाहिजे का काय तुम्हाला पाहिजे अशी द्रौपदी बोलू लागली उगवता जैसा दिनकर अजूनही पळे अंधकार की विष्णू सहस्रनामे दोष संहार वय जैसा काय अहो सकाळचा असताना दिवस निघाल्यानंतर वाल सूर्य निघाला तर अंधार लगेच तत्काळ नाहीच होतो असा असता म्हणला दुष्ट दुरात्मा असणारे बघा त्या भक्ताला बघितलं का पंडिताला बघितलं की पोट कुठून पळतात तसा असता द्रौपदीचा मुखचंद्र पेवठवला आणि प्रत्येकाला म्हणते ह्या जेवाला के मस्तके उर्वी धरिता सर्प सर्ष प्राय भोगिनाथा के वातात म्हणजे द्रोणादी आणि आश्रम सहसा यावेळेस हनुमंतराय दुर्णागिरी आला प्रभू रामचंद्र मुखाच्या ठिकाणी नाम होतं त्या नामामुळे हनुमंताला कसलाही क्षीण येत होता कसलाही तकवा येत नव्हता तशीच असताना म्हणला सर्पाला सुद्धा जे भगवंत शेषाला सुद्धा प्रत्यवी एवढी वजेची एवढी प्रत्यय डोक्यावर गेली तर कसलाही श्रम वाटू शकत नाही तैसे द्रौपदीशी वाटे जाणं म्हणे कितीक मागतील दुर्जन हे त्रिभुवन संपूर्ण जीव घालीने त्यावेळेस द्रौपदी अंगा ठिकाणी पूर्ण आला स्वतः देव आहे म्हणजे देव पाडण्या काय असल्या मला तिथे काय केम पडणार आहे मला देव ज्याला तारी त्याला कोण मारणार आहे मला तरी कोण मारणार आहे व ज्याला देव तारू शकतो त्याला कोण मारू शकतोय म्हणला त्याला काही करू द्या भक्त प्रल्हाद तेलाच्या कट्याला बापानं डोंगरावर टाकून दिलं तर भक्त प्रल्हाद मिळाला नाही मला नारायण नारायण करे मला सकाळी दरवाजात हाजेरूच आहे बापाची इकडची शाळा आणि ह्याची शाळा इकडे होती पोरावली माझा काय शिकणार आहे तुम्ही म्हणला तुझ्याच बापाचं शिक्षण आहे बाबा अरे ती शिकूच नका मी बोलतो ती शिका म्हणला भगवंताचं नामाचं भजन करा भगवंताचं नामाचं चिंतन करा भगवंताचं कीर्तन करा पुन्हा हिरण्यकशिपू त्या शाळेमध्ये आला अरे हे काय म्हणता म्हणल्यावर तुझ्याच पोरान शिकल्यावर आम्हाला काय माहित नाही हा के शुभ शुभ निशुंभ मारवानी यशस्वी झाली भवानी तैशी विजयी सेने कौरव वर्णन ज्या वेळेस असणारी भवानी सुद्धा सुंभ नावाचा राक्षसा वध केला आणि वध करून असणारे ती जशी म्हणला कृत्य कल्याण झाले या दुष्ट दुरात्माला जेवण वाढ असणारे द्रौपदी सुद्धा म्हणला असणारे सुखी झाली कशामुळे सुखी झाली असं तुला वाटतं या भगवंतांचं नामामुळे सुखी झाली स्वतः भगवंत पाठीराखा होता म्हणून सुखी झाली म्हणा द्रौपदीला कशाचं सुख लागलं या भगवंताचं नामाचं सुख लागलेलं आहे के जाणवेचा होता स्पर्श एकदाची विरती सर्व दोष हरिनाम ऐकता भूत प्रेतास उपजे त्रास आता एखाद्या भूताला म्हणला या भगवंताचं नाम घेतलं राम 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 म्हणल्या भूत जिकडे तिकडे मला धावतात मला पळतात म्हणला ते थांबत नाही दृष्टीपुढे दिसत नाही म्हणला या जानवीचा नदीचा म्हणला माझ्या चंद्रभागीचा रिश्ता परिस्थिती झाल्या डोळ्यांना चंद्रभागा ते बघितल्या तात्काळ पापा मला पळून जात राहत नाही मला पाप सुद्धा राहू शकत नाही मला निस्ती डोळ्यानं बघितले तरी जो जो कोणी मागेल पदार्थ त्या पुढे टाकी अन्नाचा पर्वत भीमाशी क्रोध दाटला अद्भुत काय बोलत दुर्जना त्या वेळेस असणारा भीमाशी क्रोध निर्माण झाला असणारे ज्याने अन्न मागतं त्याच्या पुढे डोंगराचा का पर्वत टाकला खावा म्हणली नाही तर बाजून मी पोटावर घ्या म्हणली संध्याकाळी जर भूक नाही ते पोटावर बांधा म्हणली थोडं आजच्या असणारे म्हणला भीम दादा म्हणतो काय झालं रे दुर्जनावं दुष्टावं दुरात्मावं
तुम्हाला कशाची घमंडी आली म्हणला. म्हणे अन्न सांडिता निश्चिती शिका उपटोनी देईन हाती सकळ दुरात्मी खाली पाहते प्रत्युत्तर न त्या देता. वेळेस जर अन्न पतरून खाली सांडलं तर म्हणजे तुम्हाला शिक्षा करेन, दंड करेन म्हणला. दुष्टावं दुरात्मावं मी आतापर्यंत तुमच्याकडे बघतोय म्हणला. माझी भावज एकटी म्हणला सरी ह्याच्यात वाढते म्हणला. तो म्हणला सर सगळ्यांना अन्न वाढत असताना अन्न पत्र असताना पुन्हा म्हणता वहिनी आणा इकडं. तर अन्न जर उरलं तर तुमच्या जुहरीत भरून देईन की. अंतर्मलिन ते दुर्भिमान त्यात बुडाली अवघे दुर्जन भीमाचा क्रोध देखो न कोणाशी वचन न काढे. भीम दादा रागावले तेव्हा सर कुणाला वरी मान कुणी केली नाही असेल. भीमाचा क्रोध बघितला, राग बघितला आणि राग बघितल्यानंतर सगळी दुर्जनाने खाली माना घातल्या. वरी नाही कुणी मान केली म्हणला. दुष्ट दुरात्मा होती, या दुरात्माने पुन्हा मान खाली घातलेली आहे. की चोरट्याशी मार मारून शुष्क काष्टे जोडीती राणी तैशी कौरव दिसती तेच क्षणी दिसती अहो एखाद्याला चोरी करावी त्या चोरी करा झोडपावा आणि त्या चोराची अवस्था तशी व्हावी तस्कराची, तशी या दुष्टाची अवस्था झाली. भीमानं बोलल्या आणि द्रौपदीनं अन्न वाढल्या. मग कशाला वाढलं? अन्न पत्रळत होतं, किती पंक्तीवर अन्न होतं, तरी पुन्हा अन्न आला म्हणाचं वहिनी. का? लोकांचं उन्ह बघण्याकरता का? कधीही माणसानं उन्ह बघू नये, त्याला सहकार्य करावं. काही कमी पडत असलं तरी नसलं तरी आपण वाढण्याकरता कंबर खायचावी आणि त्या ठिकाणी अन्न वाढावं. अशा अर्थाने म्हणला या द्रौपदीचा मुखचंद्र टपटवी झालेला आहे. की दिव्य देता खोटा होय की समरी पावे पराजय तैशी दुरात्मी यादव राय अपमानिले तेजवा. त्या वेळेस सतरा दुरात्मा असणारे म्हणला असणारे त्याचा म्हणला प्रभाव झाला म्हणला असताना जेवायला सुद्धा लाज वाटून त्याला म्हणलं याकरण जेवायला बसलो. त्याचा मुखचंद्र एवढा उतरल्या गेला त्या दुरात्माचा. काही कोणाकडे बघायला तर नाही, कोणाला विचारायला नाही, पुन्हा महिन्यात कोणाला अन्न अति राहिलेलं शिल्लक आहे. विमान जर सांगितलं होतं अन्न जर पत्रावर उरलं मग पुन्हा तुमचं खरं नाही काय. आता भक्त बोलते ते वेळी धन्य हे कृष्णा वेल्लाळी कृष्णे आपण आईशीच केली चतुर्भुज प्रत्यक्ष. त्या वेळेस असणारे भक्तजन म्हणू लागले धन्य धन्य द्रौपदी तुझं म्हणला. तुला भगवंताने मला चतुर्भुज केलं म्हणला आणि या भगवंताची म्हणला तुझी कृपा भगवंताची होती म्हणून. भक्तावर भगवंतासाठी कृपाच ठेव. भगवंत सदा भक्ताची पाठ राखून करतो, त्याचं संरक्षण भगवंत करतो शकतो म्हणला. या भक्ताचं म्हणला त्या भगवंताला कळतं न सांगता कामा तरी मला देव. असा असणारे मला भक्ताच्या ठिकाणी कधीही ऊन पडू देत नाही. हे मंगलदायक भवानी ईश्वर मागा प्रार्थनी हे कोपली या निर्वाणी कुलक्षय करील. त्या वेळेस असणारे म्हणला ही कोण होती तर द्रौपदी असणारे म्हणला. हा स्वतः पार्वती होती. कोण होती? तुळजापुरी जगदंबे आई होती म्हणला. स्वतः महादेवाच्या सरी स्वामिनी होती म्हणला. सरी ती स्वामिनी जर कुपली रागावली तरी हनुमंतराची शिफ्टी कोण होती? हो स्वतः पार्वती माता होती. शिफ्टीलावर रागावली सगळ्या राक्षीचं मला चकाचूर केला मला. सरे माझ्या स्वामीची कांता चोरणारा तू चोरट्या चोरा, तुझा आता काहीच होणार नाही. तिचे ठाई कल्पिता विपरीत तरी भस्म व्हाल समस्त परिते नायक ती उन्मत महापापिष्ट. तिचा जर राग निर्माण झाला पार्वतीवर मग पुन्हा काही शिल्लक राहणार नाही म्हणले. मग पार्वतीला राग आल्यानंतर दुर्पे स्वतः पार्वती होती, कुलस्वामिनी होती. आणि त्या पार्वतीला जर तुम्ही छळाचा प्रयत्न केला तर पार्वती पुन्हा बसणार नाही, तुमचा सगळ्यात दुष्टाचा निपात लावेल. असो द्रौपदी गेली घरात निज मागे गेला वैकुंठनाथ पायी मिठी तेव्हा घाली प्रेमी स्पंद द्रौपदी. त्यावेळेस द्रौपदी असावी घरामध्ये गेली, सगळे जेवणे झाली, सगळ्या पंक्ती उठल्या आणि द्रौपदी घरात गेल्यानंतर पांडुरंग असणारे मध्ये कृष्ण भगवानच्या बहिणीच्या पाठीमागे गेले. कृष्ण भगवंताचं पाय घट द्रौपदीने धरलं. देवा दे देवा साऱ्या भगवंता तू माझे संरक्षण केले गेले भगवंता. माझी लाज विझत आबरू त्या पंक्तीमध्ये सांभाळणाऱ्या भगवंता. कोणते पांडव ते वेळे सदना माझे प्रवेशले म्हणती श्रीरंगे माऊले थोर वारिले संकटाचे. भगवंता रे सगळीच असणारे मला एक ठिकाणी मिळाली. 5 पांडव द्रौपदी कोणते द्रौपदी सुभद्रा आणि सरी मिळाली. भगवंता तुझी अन्याने आमच्यावर उपकार आहेत, किती उपकार आहेत, आम्ही तुझी परतफेड कशी करावी रे भगवंता. धर्म म्हणे जगन्नाथा कोणते उपकार आठवा आता माता पिता भयत राहता तुझ परता दिशेना. अरे भगवंता तू माय आहे बाप आहे सर्व शास्त्र आहे भगवंता. तूच आहे बाप आपल्या तो सोडवणारा कोण आहे म्हणला. शेवटच्या क्षणाला सोडवल कोण आणि कुणीही सोडू शकणार नाही. वो सोयरे धायरे धनसंपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग काळाची आवडी
पडेल या तेव्हा जीवा कोण सोडविल माई बाप आपल्याला पुन्हा कोण सोडविणार आहे मला एकदा काळ आपल्या जवळ आला तेव्हा येम आपल्या जवळ जवळ चिटकाला तरी कोण सुनर आहे तेव्हा धर्मराजा म्हणता देवा दे बसरे भगवंता तुझी कुठली उपकार मी आठवू भीमाने अर्जुन स्पंद स्पंदोनी करीती रुदन त्या शिरदयी धरून मधुसूदन करी समाधान भीमाच्या डोळ्यावर असा तसा होऊन झाली अर्जुन सुद्धा धडधडा रडला त्याचं हृदय अंतकरण करून आलं म्हणलं माझ्या भगवंताने माझ्या श्रीकृष्णाने माझ्यासाठी किती उपकार केले हो माझं कसलंही ऊन पडू दिलं नाही हो ऊन येऊ दिलाय या तर एवढी संकट दुरात्म्याने आणली परे माझ्या देवाला कसलंही ऊन पडू दिलं नाही द्रौपदीशी गैवर्ण सावरे नेत्री वाते जीवन जरे मनी श्रीकृष्ण भुवन सुंदरी उपकार न विसरे त्या दुर्पच्या डोळ्यावर खळखळ 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 पाणी वाहू लागले हे भगवंता तुझे मी उपकार कुठले आठवू रे भगवंता म्हणला सरे तुला आता मी कुण्या ठिकाणी आठवू असे आता द्रौपदी पुन्हा फुंगू लागलेले श्रीकृष्णाचे निजकंठी कुंती येऊन निघाले मिठी म्हणे कृपाळोवा जगजेटी द्रौपदीशी समजावे त्या वेळेस आचार्य कुंतीने आचार्य श्रीकृष्ण भगवंताच्या गळ्याला मिठी मारली आणि कुंती आचार्य श्रीकृष्ण भगवंताची आत्या होती आणि जाऊन गळ्याला मिठी मारून म्हणते कृष्णा त्या द्रौपदीला समजाव रे बाबा तुझ्याची द्रौपदी समजणार नाही तू समजणार ना प्रत्येक भक्ताचे डोळे पुसणारा भगवंता तूच आहेस रे मग द्रौपदीशी म्हणे चक्रपाणी वाढिता कष्टलीस गे माय बहिणी तू सद्गुण रथाची खाणी प्राणाहून आवडस त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान म्हणता असं रे द्रौपदी तुला शिन आला का तुला थकवा आला का तू अर्थाला दमली का असं देवाचा देव असणारा स्वतः बोलू लागला द्रौपदीला तवा द्रौपदीच्या अंतगड ठिकाणी प्रेम निर्माण झालेला आहे द्रौपदी बोले वचन मी कोटी कोटी जन्म घेईन परी तुझी बंधू होई पूर्ण पाठी राखा हे देवादी देवासरा श्रीकृष्णा मी पुन्हा जन्म घेईन तूच माझा भाऊ की रे दुसरा भाऊ नको त्या रुक्मियासारखा भाऊ कशाला पाहिजे दुष्ट दुरात्मा कंसासारखा भाऊ कशाला पाहिजे बहिणीची विणी धरणारा हातामध्ये खडगा घेणार त्याचा मुंडकं छाताला लिहिणार असले भाऊ काय कामाच्या तेव्हा देवा तूच जन्मजन्मी मी जन्म घेईन असा जन्म घेईन अशासाठी जन्म घेईन अशा तर तूच माझा भाऊ गिरे श्रीकृष्णा तुझ्यासारखा भाऊ मला आठवावा तुझ्यासारखा भाऊ मला जन्मी असाच भाऊ मिळाला ऐसा एक संवत्सर राजसूदने यज्ञ होत थोर नित्य जेविती किती विप्रलेखा नाही तया ते त्यावेळी 1 वर्षपर्यंत राजेशी वेदने चालला गेला किती वर्षे 1 वर्षपर्यंत आणि हत्तीच्या सोंडोनी तुपाची धार यज्ञामध्ये होती म्हणला मात्र म्हणला विघ्न निर्माण झालं नाही म्हणला काही कमतरता पाहिली नाही किती ब्राह्मण जेवत होते किती ऋषी जेवत होते त्या जेवण्याची गणतच नव्हती सकळाशी भोजने झाल्यावरी पांडवा सहित पुतणारी कुंती द्रौपदी सुंदरी पंक्तीशी बैसती त्यावेळेस पांडवाशी द्रौपदी कोणती सुभद्रा आणि सर्वच पाचे पांडव असताना श्रीकृष्ण भगवान स्वतः एका पंक्तीला बसले काय त्यांचा महिमाचा वर्णायचा मला आपल्यासारख्या पामरांनी काय त्यांचा महिमा वर्णावा स्वतः देव स्वतः पंक्तीला बसतो देव त्या त्यांच्या संगतीला आहे म्हणलं त्यांचा काय वर्णन करावं कृष्ण पंक्तीशी भोजन ब्रह्मादिकानं गडे पूर्ण धन्य धन्य पंडुनंदन जगत जीवन धन्य धन्य पंडूची मुलाची म्हणून त्या आणि काला मला जेवण देवाच्या पंक्तीला मिळेल का देव त्याच्या पंक्तीला यावा किती त्याचं धन्यत्व आहे किती भाग्य मोठं आहे म्हणायचं किती भाग्यवान पांडव आहे ते म्हणायचं स्वतः देव जेवतो आपल्या पंक्तीमध्ये आपण त्याच्या पंक्तीमध्ये बसून जेवतो ते अन्न कोणतं असल जन्मी नव्हे अन्न होतं म्हणला आणि देहेच्या ठिकाणचं म्हणला असं रे अमृत सुद्धा म्हणला असं रे स्वर्गामधलं 30 वर्षी पडतो भगवंताच्या पंक्तीला जेवत असताना नित्य ब्राह्मणाच्या होती पंक्ती स्वयं उच्चिष्ट काळी श्रीपती ज्याशी वेदशास्त्री वाकाने त्यागात कीर्त्यान रे म्हणलं स्वतः भगवंतानी त्या पंक्तीमधल्या पतारा उचल तर भगवंत स्वतः काम करीत होता म्हणला अवरात्र चिंतन त्याचं करतात त्याचं मनन करतात त्याचे ध्यास करतात आणि तो स्वतः भगवान पितांबर खैचून पतोळ्या उचलतो आणि ढिगारा नेऊन टाकतो मला ढेयावर असा माझा भगवान त्या असणाऱ्या यज्ञामध्ये स्वतः काम करीत होता ठेवणी थोरपणाची प्रौढी द्वारकाधीश पात्री काढी लाहे लाहे तातडी पुढती त्याला कसला थोर बनव त्याला कसलाच देव आहे का कोण आहे भक्ताच्या तरी एकदा रंगला आणि भक्ताच्या कीर्तनात जर भगवंत आला तर कसा नाचून कशा उड्या मारे नामदेवाच्या कीर्तनात चोहीचा नामा उभा कीर्तन त्याच्या कीर्तनामध्ये देवांना नाचायचं म्हणला
चिलकरी म्हणून उभारायचं म्हणला, जिथं उन्हाच कीर्तनामध्ये पडायचं म्हणला. देव एवढा पितांबर खैचून नाचत होता नामदेवाच्या रायाच्या कीर्तनामध्ये. विद्युलता प्राय पीत वसन स्वगा त्याचा वर्ता खोवून कौस्तुभ भवन माळा मागे टाकून उच्चिष्ट काढिता. त्यावेळेस असणारे म्हणला वैजंती माळा काळात म्हणजे भगवंत काय साधा आहे का हो, सोपा आहे का भगवंत म्हणला असणारे. काळाचा काळ यमाचा यमाला शिक्षणारा देव, सगळ्याचा चालवणारा चालक अशा भगवंताने सूर्याला चालवणारा, चंद्राला चालवणारा, स्वतः गती देणारा तो भगवंत मला पितांबर खैचून आपल्या वैजंती मला असणारे पट्टीमागून टाकून असणारे स्वतः पितांबर कमरेला खैचून पतोळा उच्चिष्टे काढिता जगन्मोहन ठाई ठाई लेपिले अण्णान्न ब्रह्मपुरूप मी पूर्ण ऐक्य रूप दावी तसे. त्यावेळेस म्हणला प्रत्येक ठिकाणी म्हणला असं भगवंताने म्हणला अन्न खाल्लं होतं. भगवंताची पाहुल त्या उमटवली होती म्हणला. भगवंत चहू बाजूला भगवंत दिसू लागले, या आपल्यासाठी दिसू लागले म्हणला. अशा भगवंत असं त्या यज्ञामध्ये स्वतः पत्र उचलत होते. एक पंक्तीशी लक्ष ब्राह्मण आयशा अमित पंक्ती पूर्ण कोटी संख्या होता जाण स्वर्ग घंटा वाजे. त्यावेळेस कोट्यावधी ब्राह्मण असणारे म्हणणं जीवन घुटले की आकाशा म्हणणं घन 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 घंटाला वाजायचा म्हणला. तेव्हा धर्मराजा विचार करीत होता म्हणला, एक पुण्य झालं समजायचं म्हणला, एक पंगत उठली की. आता म्हणला कोट्यावधी पंक्ती उठल्यानंतर असा स्वर्गबंध घंटा वाजत होता. त्यावरून केले गणित मग धर्मराजा संतोषित म्हणे श्रीकृष्णा हो तुझ प्रित्यर्थ विश्वंभरा विश्वेश. हे भगवंता त्या घंट्यावरून असं धर्मराजाने म्हणला किती पुण्य झालं, किती पाप झालं का पुण्य झालं, त्या आकाशातल्या घंट्यावर त्याने असलं गणित केलं. भगवंता काय रे आमच्यावर कृपा केली म्हणला. असे आतार म्हणला धर्मराजा हात जोडून असणारे भगवंता पुढे विनंती करतात. तो महोत्साह पाहावा या जाण तेथे आला वेद व्यास नंदन जो योगी माझी मुकुटरत्न चंडी किरण त्या वेद असणारा राजेशी यज्ञाचं सुख सोहळा पाहण्याकरता सुखाचा मुलगा व्यासाचा मुलगा सुखमणी असणारा आला. पण आता आपण मनुष्य रूपामध्ये जावं तरी देव स्वतः आपल्याला ओळखेल, ती पांडव ओळखे दिली असा विचार केला आणि पोपटाच्या रूपामध्ये असणारा सुखमणी त्या ठिकाणी आलेले. काम क्रोध जेने जिंकिले रंभेने नाना परी छळले परी अनु मात्र नाही चळले मन जिंकिले. वेद असणे जिने काम क्रोध जिंकले, सगळं विघार आपल्या ताब्यात घेतले, तोच सुखमणी असणारा या स्वतः मुलगा. त्यानं कलियुगाला बघून 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिला मला. त्या कलियुगात नको रे बाबा चांगली नाही म्हणत होता, सुख म्हणत होता. काय या कलियुगात तुझी यायलाच नको म्हणत होता. हे कलियुगात चांगला आहे का म्हणता. आईच्या पोटात 12 वर्ष राहिला आणि ते आईचा किती भाग्य म्हणायचं. 12 वर्षाचं लेकरू आपल्या पोटामध्ये सांभाळायचं किती भाग्य तुझं म्हणायचं म्हणला. तेव्हा व्यसना हाक मारले, सुका बाहेर रे. आला तसाच निघाला. पुन्हा बाप सुद्धा तेवढा चतुर. जायचंय तुला ना, जा जनकाच्या दारात ना, पण इतर ठिकाणी जाऊ नको रे, ही कलियुग आहे. जो चिदंबरीचा निशाकर की अपरोक्ष ज्ञानाचा समुद्र की शांतीचे पूर्ण आगर सुखी सुखरूप कोंदला. असणारे म्हणला ज्ञानाचा सागर असणारे सुखमणी होते म्हणला. त्या ज्ञानाचा सागर असणारे ते असा एवढा असताना म्हणला स्वतः सुखमणी असणारे सुख सोळा पाहण्याकरता ह्या पांडवाचा वेदने कसा कडेला गेला, शेवटला कसा गेला हे बघण्याकरता आलेली. असो मंडपद्वारी एक क्षण एक उभा राहिला श्री शुक तो मंडप घसरी होत तसे देख मार्ग न दिशे जावया. त्या वेश मंडपाच्या ठिकाणी म्हणला असं एक क्षण असताना मला सुखमणी उभारले आणि जिकडं तिकडं म्हणला कसा वेदने पार पडला, कसा सुख सोहळा कसा आनंदाने पार पडला का, अशा तरी जिकडे तिकडे असणारे सुखमणी बघत होते. पुढे जायला मार्ग त्यांना दिसत नव्हता. शुक विचारी मनात धर्म केवळ कृष्ण भक्त येतीचा प्रसाद होईल मज प्राप्त तरीच सार्थक. त्या वेळेस असरे सुखाने मना ठिकाणी विचार प्राप्त केला म्हणला असरे धर्मराजा म्हणला कृष्ण भक्त आहे. या भक्ताच्या घरचं जर अन्न नाही मिळलं तर पाणी मागून प्यावं. काय प्यावं? पाणी मागून. भक्ताच्या घरचं पाणी मागून प्यावं. त्या भक्ताचं अन्न नाही मिळालं तरी त्याचं पाणी तर मागावं. मला पाणी तर तांब्याभर द्या म्हणावं. तसा सुखाने मनाच्या ठिकाणी विचार केला. कृष्ण भक्त असताना अजून आहे त्याच्या घरचं अन्न आपल्याला थोडं तर मला विचार करू लागला. कृष्णजी येथे उच्चिष्टे काढीत पडिले पत्रावळीचे पर्वत शुकयोगी द्रपै सोनी तिथं उच्चिष्ट शिते. अहो त्या भगवंताची अन्नाला हात लागले, त्या पत्रावळीला भगवंताचे हात लागलेले. त्या अन्न किती पवित्र असेल म्हणला. ते ढिगाऱ्या पत्राळ्या भगवंताने स्वतः लागलेले.
सुखाने विचार केला आणि त्या ढेगाऱ्यापाशी गेला आणि हितला प्रसाद मला मिळावा या सारे सुखाने विचार करून त्या ढेगावर गेलेला आहे. मुखी घालिता एक ग्रास स्वर्गी गणगणती घंटा घोष कदानर आहे असं गजर विशेष त्या झाला. सुखानं मला त्या पत्रोळे अन्न घेतलं मुखामध्ये घातल्या म्हणला सरे स्वर्गामधून घंटा घन 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 वाजवला. असे म्हणला सरे सुख जेवत असताना सारखा घंटा म्हणला मगा लाखो पंक्ती उठाव्या तेव्हा घंटा एक बार वाजत होता. पण सुखानं घास घातलाय घंटा वाजला घन 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 स्वर्गाच्या ठिकाणी. त्यावेळी धर्मराजा मना ठिकाणी म्हणतो एवढा घंटा वाजायचा मला कितीतरी पंक्ती उठायचा घंटा वाजत होता आता सारखाच घंटा घन श्री कृष्णाशी धर्मराज बोलत हे काय जी वर्तले अद्भुत घंटा गणागणी कोण अर्थ ते सांगा स्वामी. हा स्वामी हे देवादी देवासन आहे श्रीकृष्णा. अरे मगा पंगत उठल्यावर घंटा वाजत होता ही घंटा आता सारखाच गणगणतोय म्हणला रे देवादी देवासन आहे श्रीकृष्ण. मला सांगा ही काय व्हालय कशाची आहे ती मला सांगा आता. कोटी ब्राह्मण पंक्तीशी जेविता एक नाद होय तत्वता आता न राहे वाजता जगन्नाथा नवल हे. हा भगवंता कुठे होती ब्राह्मण जेव्हा इथं घंटा वाजवता आकाशाचं ठिकाण म्हणला आता घंटाच बंद नाही मला सारखाच घंटा वाजतोय आणि ह्याचा मला असता रे तुम्ही तात्काळ मला सांगा काही. हरी म्हणे ते तत्वता जेविला असेल ब्रह्मवेत्याशी वंदिती माता ब्रह्मादिका सहस्रा. हा त्यावेळेस असताना ब्रह्म येता असताना म्हणजे त्याची होत असेल धर्मराजा म्हणला सगळ्या जगाला सुख लावणारा सुख म्हणे जेवत असेल म्हणला धर्म येता असेल म्हणला आणि ती जेवत असल्या म्हणून घंटा आकाशामध्ये वाजतो तुझ्या भाग्याला स्वतः पारावर नाही की धर्म काय भाग्याला पारावर नाही म्हणला असा सारखे म्हणला देवाचा स्वरूप असणारा स्वतः येऊन जेवतो तो आता रे सुख म्हणे जेवता तुझ्या भाग्याला पारावर नाही. ब्राह्मण जे काय येते मात्र ते एक शतभरी साचार यात तुल्य एक वेदज्ञ विप्रग्रंथ त्रयी ज्ञान असं रे म्हणला हा लाखो बामणा जेवाय म्हणला लक्षावर बामणा जेवाय ती एक असताना म्हणला तू ब्रह्म येता असताना म्हणला एवढी बामणं जेवत असल्यानंतर एवढ्या बामणाचा तू ही सुख म्हणे जेवत असताना अशा तर मला म्हणतात त्यामुळे कशाला वाचतो. वेदज्ञ होऊ शतगुणी बहुत जो वेदार्थ करणार पंडित त्याहून अनुष्ठायी क्रियावंत शतगुणी आगळा. हा असताना मला ह्या सगळ्यावर मला वेदाला वंदे असणारा 18 पुराला 6 शास्त्राला वंदे असणारे सुख म्हणे स्वतः जेवत असलेल्या त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान धर्माला गोष्टी सांगू लागलेली आहे. अनुष्ठानी आहुनी शतगुणी आगळा एक इंद्रजित बोलला त्याही शतगुणी विष्णू भक्त सत्वातीला तो. त्या विष्णूची पूजा करायला विष्णूचं म्हणला आराध्य दैवत असणारे सुख म्हणे त्याच्या मनातलं मनोरथ पुरं करणारा असा असताना म्हणला ही जेवत असेल तो पंक्तीमध्ये असेल त्याच्यामुळे घंटा आकाशाचा त्याहुनी शतगुणी विशेष शुद्ध एक जाण पा ब्रह्मवेद ज्याचे दृष्टीशी भेदाभेद जाण पण दिसे. त्याच्यामध्ये भेदच नव्हती म्हणला सुख पुढे जात होता व्यास पाठीमागे जात होता आणि उर्वशी असताना मला ह्या सर्वांच्या ठिकाणी आंघोळ करत होत्या ते नग्न अवस्थेमध्ये आंघोळ करत होत्या. सुख समोर न गेला ती बाईने अंगावर वस्त्र घेतलं नाही पण व्यास पाठीमागून आल्या बाईंचा काय वस्त्र अंगावर घेतल्या व्यासाने त्यांना विचारलं माझा एवढा पोरगा जवान जात असताना तुम्ही अंगावर वस्त्र घेतलं नाही मी वैद्यवर ते म्हातारा असताना अंगावर वस्त्र घेतलं तुझ्या ठिकाणी मला घडी आणि बाई भेद आहे म्हणजे सुखाच्या ठिकाणी मला भेद नाही मला घडी आणि बाई समान दृष्टी आहे तिची म्हणली समदृष्टी असले मग त्याला लाटाची आम्हाला गरज नाही म्हणली त्याला वेची गरज नाही म्हणली अंगावर वस्त्र घ्यायची गरज नाही म्हणली जनकाच्या दारात गेला तरी म्हणला असाच रागवानी सोबारला कसा भरला तो खंडू महाराज असाच उभारला सुखमणी एवढा सुखी असताना सुखमणी होता. ऐसा ज्ञानी तुझे घरी तृप्त झाला आजी निर्धारी ऐक चौघे जण या पृथ्वीवरी ब्रह्मज्ञानी अद्भुत. त्या वेद कृष्ण भगवानांनी सांगितले रे असा असताना सुखमणी असा असताना ब्रह्म येता तुझ्या पंक्तीमध्ये तुझ्या वेदनेमध्ये जेवण केले रे म्हणला असे 4 असे असताना म्हणला हे पुरुषेवर असे असताना म्हणला ब्रह्म येते असे 4 या प्रत्येक रे कपिल याज्ञवल्क्य शुक श्री दत्तात्रेय चौथा देख जो परिपूर्ण ज्ञान. कपिल मुनी यज्ञवल्के आणि दत्त मुनी आणि पुन्हा आता व्यास हे सुख मुनी असे 4 असणारे मला ब्रह्म येते आणि ह्यांच्या पुढं कसलंही मला तरी काही करा म्हणला असे कपिल मुनी आहेत म्हणला
यज्ञवल्किली सुद्धा तशीच आहेत म्हणला, सुखमुनी सुद्धा तशीच आहेत म्हणला. सुख लावणारे दत्त महाराज तर मला मूर्ती बघितलं की अति आनंद होतो म्हणला. काही उद्या मला त्या दत्ताकडे बघितलं की सगळं सारं दुःख झालं नाहीच होतो. धर्म हरिचरण दृढ धरित जो येथे झाला तृप्त जो मज दाखवावा निश्चित मनोनी आळ घेतली. तेव्हा वेळ धर्मराजाने म्हणलं श्रीकृष्ण भगवंताचे पाय धरले, पाय धरून म्हणला असता देवादी देव असणार श्रीकृष्णा तो ब्रह्मव्यता कुण्या पंक्तीला जेवतो, कुण्या ठिकाणी जेवतो मला दाखव रे म्हणला. मला त्याचं दर्शन घडवून रे म्हणला. काय बी कर म्हणला पण त्याचं मला दर्शन व्हावं माझी इच्छा मला ठिकाणी निर्माण झाली रे कृष्णा. मला त्याचं दर्शन घडेव आता. धर्माचा धरुणी हस्त वेगे दोघे बाहेर येत तो रूप पालटून व्यास स्वत वेगे विचित उष्ट तसे त्या वेळेस व्यास मुनीने आपला सुख मुनीने असं आपलं रूप पालटून असं म्हणला. पोपटा रूपामध्ये अन्न सेवन करत होता, अन्न भोजन कसं खात होता. ह्यांना बघितलं की देवाला बघितलं, धर्माला बघितलं, त्यांना रूप आपलं पालटिलं आणि पालटून असं रे अन्न खात होता. श्रीहरी म्हणे धर्मात एक व्यासपुत्र हा महाराज शुक ऐकता दाहुनी निशंक चरण धरले तया. त्यावेळेस देवाची देवस्थान देवाला म्हणला आणि देवाने सांगितलं एक धर्मराजा याचा मुलगा आहे सुख म्हणे तो जेवण करतो मला पसरवलं अन्न खातो म्हणला. बघ म्हणला बघितले तात्काळ गेला त्यांनी साष्टांग प्रणिपात केला मला असं रे कुणाच्या चरणावर सुखमणी चरणावर त्याचा असताना म्हणला पाहे त्या ठिकाणी कडकडून मिठी मारलेली. शुक मागे पाहे परतून तो उभा केला जगनमोहन दोघाशी पडिले आलिंगन प्रेमे करून सद्गत. त्यावेळेस सुखाने मनाच्या ठिकाणी विचार केला मला ओळखण्याकरता एवढी दृष्टी दिव्य दृष्टी कुणी दिली. कुणी विचार केला सुखाने विचार केला मला ओळखलं कसं काय मी पोपट जर रूपात असं ओळखलं. त्यावेळेस मागे फिरून असणाऱ्या सुखमणी बघतात देवाचा देव असणारा श्रीकृष्ण भगवंत पाठीमागे उभाय जा अर्जुनाला भूल बोलली तवा सवा दिव्य दृष्टी देणारा तो देव स्वतः पाठीमागा आहे म्हणून त्यांनी ओळखलं. म्हणून माझा समोर लोटांगण घातलेलं आहे. सवेची धर्माशी भेटला धर्मे शुकाचा हस्त धरला मंडपाशी आणून पूजेला बैसविला व्यासापा. त्या वेळेस असणारे सुख मुनी असणाऱ्या धर्माला उठवला. त्या वेळेस असणाऱ्या सुखाला हाताला धरलं श्रीकृष्ण भगवंताने आणि आपल्या मंडपाच्या ठिकाणी बसविलेला आहे. शुक देखताची दृष्टी आनंदल्या ऋषींच्या कोटी मग धर्मा हाती जगजेटी पूजन करी शुका. तेव्हा वेळेच असणारे 33 कोटी देवी आनंद लावून असणारे सुख मुनी असणाऱ्या मंडपाच्या ठिकाणी बघितल्यानंतर आनंदाला बरोबरच नाही. कसला आनंद म्हणायचा असरे स्वतः देव स्वतः आणि स्वतः धर्मराजा त्या सुखाचं पाय धुत आहे. असो एक संवत्सर लोटला राजसो यज्ञ संपूर्ण झाला ते तिचा वर्णावया 1600 शक्त नव्हेची. त्या यज्ञाचा सोहळा वर्णन करण्याकरता आपल्याला शक्य नाही. हजार मुखाचा शेष आहे मला त्याला वर्णन करताना इतका सोहळा मोठा होता मला किती आनंद होता म्हणला. अशा आनंदाला पारावर त्या ठिकाणी नव्हती. भीष्म निरोपी धर्मा ते आहेर आरपी जे समजतात ते सगळं बैसवणी मै सभे ते त्याचे कौतुक आचार्य कृष्णाने सांगितलं धर्माला सांगितलं भीष्माच्या हस्ती सगळ्याला आयार उपचार करा आणि आयार उपचार सगळ्याला सर्वाला देऊन टाका असं सांगितल्यानंतर आयार उपचार करण्याकरता बसले. आता काय होत गोवाला मयासूर पांडवाचा मित्र जो दैत्या माझे विधीचा अवतार त्याने ती सभा रचली सुंदर जे अनुपम मित्री भवनी. त्या महेश्वरानं म्हणला सगळी सभा रचलेली आहे. ईश्वरकरी त्याचा मुलगा असणारा महेश्वराचा मुलगा असणारा ईश्वरकर्मा होता का ईश्वरकर्मा असणारी मला असा ती सभा असणारे पांडवाचं ही सभा ही त्यानं रचलेली होती. ते सभा वर्णिली अद्भुत म्हणून सभा पर्व म्हणी ती पंडित जन्मेजय अशी वैशंपायन सांगत श्री भारत वेळेस असाला जन्मेन त्याला वैशंपाया कथा सांगू लागला. अरे आपल्या पूर्वज अशी होती बघ म्हणला कसली पूर्वज होती म्हणला असे म्हणला अरे मै सभा होती म्हणला. ती मै सभा म्हणजे बघितलं की म्हणला डोळे स्वदेपत होते म्हणला. खाली बघत चालला की जिथं पाणी आहे म्हणावा तिथं जागा पुरडी असायची आणि जिथं पाणी नाही म्हणावं पाऊल टाकला त्या पाण्यात फट म्हणून मनुष्य पडायचा असली अवस्था माणसाची होत होती म्हणला. अशी मै सभा बांधली होती म्हणला. अशा असणारा ईश्वरकरी म्हणा ही मै सभा असणारी अशी पवित्र बांधलेली होती. सभा रचले ते वेळी 8 ही पाय साधिले तळी अष्टदिक्पाळ महाबळी पायाची मुळी स्थापित. त्या वेळेस म्हणला सगळे सप्त पाता
तळातळ अशा हाताच्या सभेच्या ठिकाणी रचना केली होती मला. विद्रमशिळा रक्तवर्ण तेली पाया अनिला भरून स्फटिक शिळा शुभ्रवर्ण त्याची पोळी लखलखीत असं रे म्हणला शुभ्रवर्ण असं रे म्हणला त्याच्या पोळीच्या पोळी असं सभेच्या ठिकाणी दिसत होत्या. तळी होती, तळ्यामध्ये मासे होती, नाना तऱ्हेची चित्र काढली होती, ती सुद्धा रेखलेली होती म्हणला. अशा असरे जेवढं असं रे म्हणला या पृथ्वी पाताळावर जी धन आहे ते धन स्वतः सारे सगळे ठिकाणी दिसत होतं. सप्तरंगी पाषाण चक्रे झळकते आतून अंतर्बाह्य ते दिप्यमान पाहता जन सरे सप्तरंगी असर म्हणा पाषाण सुद्धा म्हणा सरे ती असरे चित्र काढलेली होती, चित्र सुद्धा बोलत होते, ते हालत होते, भजन करत होते, कीर्तन करत होती, नाना तऱ्हेचे कथा कीर्तन गायन सोचल होतं सगळे ठिकाणी. शेषपणाची आकृती हिरे जडित झळकतीचे बोले गबस्ती बैसले सरे शेषपणाची आकृती काढली होती म्हणला सरे प्रत्येक ठिकाणी भीती ठिकाणी मला चित्र काढली होती मला नाना तऱ्हेची म्हणला रजा पक्षी होते म्हणला नाना तऱ्हेची पक्षी काढलेली होती म्हणला. अशी असताना म्हणला सभेच्या ठिकाणी एवढी शोभा असताना म्हणला त्या मै शोभेला स्वभाव होती. इंद्रनिळाचे वारण हिऱ्याचे द्विज सतेश पूर्ण ते खालते जळून त्यावरी मंडप रचिला. असताना म्हणला हिरे होते, माणिक होते, मोती होते म्हणला नाना तऱ्हेचे म्हणला सरे इथं म्हणला चौकड घडविलेले होते म्हणला. ती महिषुरांना सारी सभा तळी रचली. पद्मरागाचे तोळंबे सबळवरी हिरांचे खांब विशाळ निळ्यांची उथाळी सुडाळ दिसली कल्लोळ अहो, ते तेजाचे. खंब असणारे हिरे जे खंब सुवर्णाचे तुळवट अखंड माणिकांचे दांडे प्रचंड गरुड पातोच्या अखिलच्या दड आबेरपणाचे जडी येल्या पेराजांचे उंबळे तरवटी पुष्कराजांच्या चौकटी गदाशे जडिले मध्यपाटी आरक्त वर्ण माणिकांचे गोटी विजय मार्गजा पाषण तेथे साधिले मंडपागन वरी कनक वर्ण वक्षेत्रे कोण तटस्थ नयन पाहता हिऱ्यांच्या मदलसा विशाळ त्यावरी मोतियांचे मराळ वदनी विद्रुम तळेचे किराळ अति चपळ दिसती निळ रत्नांचे शिकी साजरे गरुड पाचूचे किरबरे रत्नमिनियाची सुंदरे जांभळे मुखी आकर्षली धन्यमया सुराची करणी शुकपाचोचे बोलती क्षण क्षणी मयूर नाचती आनंद दोन्ही पुतळ्या खनोखनी त्या महेश्वराची करणी धन्य धन्य म्हणला सरे म्हणला पाचूजे सरे मोर केलेले राजवंशी केलेले ती सुद्धा मुखाना म्हणला कीर्तन भजन करतात म्हणला गातात गाणी गातात भगवंताच्या नामाचं कीर्तन करतात असे असताना म्हणला धन्य धन्य महेश्वर. प्रत्यक्ष रत्न पुतळे बोलती सभेशी आलिया वैसा म्हणते एक पुतळे आनंदे गाती पुरी म्हणता होते. त्यावेळेस म्हणला नाना तऱ्हेचे पुतळे रचले आहेत मला त्या पुतळे सुद्धा म्हणा प्रत्येकाला येणारा म्हणतात बसा भजन करतात कीर्तन करतात थांबा असे म्हणला कथा गोष्टी सुद्धा करतात. नवल कर्तयाचे करणी पुढे सेवक वेत्र पाणी धावा म्हणता सभाजनी चपळ चरणी त्यावेळेस नवल नवल असं ती करणे मला ईश्वकर्म्याची म्हणला सर ईश्वकर्म्यांना सर सभा रचलेले आणि प्रत्येक आचार्य म्हणा चित्र म्हणता आलेल्या पाहुण्याला या इकडं बसा इथं स्वागत करतात आणि स्वागत करून त्याला सारे ठिकठिकाण्यावर बसवतात. मेष कुंजर जटिले एक लहरी आज्ञा होता घरी झुंजारे टाळ मृदंग वाजता कुसरी मृदंगाचा आवाज निवडला नाद निवडला प्रत्येक आचार्य म्हणला ही चित्रकली चित्र सुद्धा भजन अति आनंदाने गात होते नाना तऱ्हेची स्वर काढत होती. गटिकेने गटिका बरात दिवस एक पुतळे पिटिता तास देवांगणीची रूपे विशेष नृत्य त्यावेळी देवाघरच्या देवांना सवय त्यांची स्वरूपाशी काढलेली चित्र काढलेली होती ती चित्र सुद्धा म्हणला सरे अति आनंदाने गाणे येत होती मला चित्रगात होती बरं का माणसं ती चित्रगात होती असं असताना मला त्या अशी असताना सभा रचलेली होती. हिऱ्यांच्या स्तंभांतरी नरसिंहमूर्ती गरजती हुंकारे कौस्तुभमणी झळकती एकसरी स्तंभा प्रति हा अवताराचे भगवंताने जे अवतार घेतले ते आता अवतार सुद्धा मला खंबाट ठिकाणी असणारे मला प्रत्येक अवतार मला खंबाट ठिकाणी आहे. नरसिंहाचा अवतार घेतला त्या खांबामधून नरसिंह हे सुद्धा विरगुर करतो असा सुद्धा प्रत्येक ठिकाणी खांबाच्या ठिकाणी मला चित्र काढलेली होती. कोटे जोडिले स्वयंतक पाणी की एकदाची उगवली तरणी दिवस किंवा यामिनी ते स्थानी नसे सर दिवस आहे का रात्र आहे त्या सभेच्या ठिकाणी काही कळत नव्हतं अशी सभाच होती काय त्या सभेच्या ठिकाणी कळत नव्हतं. अशा हाताने मला त्यामुळे ईश्वकर्म्यांना सभा रचलेली त्या सभेच्या ठिकाणी मला एवढी स्वभाव होती म्हणजे त्या शोभेला ऊनच काय नव्हतं. एकावर एक शतखन मंगळ तुरे अनुदीप लेपे वाजविती नवल विंदान करत याने सरे नवल दाखवलं ना मला ईश्वकर्म्यांना हे भगवंताच्या कृपेने सभा केलेली होती मला कृपा कुणाची होती भगवंताची होती म्हणला द्रौपदीला शस्त्र बदल शस्त्र बदल द्रौपदी वाढवण्याची तसं ईश्वकर्म्याला
त्याला आज्ञा केली होती. आज्ञेच्या कृपेला असणारा विश्वकर्म्यानं ही सभा रचलेली होती. चपळा चळपती एकसरी तैशा पताका झळकती अंबरी कलश जडित नाना परी हरविती गगनात त्या वेळेस म्हणला नाना तऱ्हेचे म्हणला कळस आहेत, नाना तऱ्हेच्या म्हणला विधा चमकावे म्हणला जिकडे तिकडे चित्र दिसू लागले, जिकडे तिकडे म्हणला चमचम करणारा उजाड दिसू लागलेला आहे. गरुड पाचोची ज्योती त्रिशाळा विशाळ दिसती गोलांकुरी सारी उडती जीव नसता चपळ त्या वेळेस गरुड पाचूच्या म्हणला साऱ्या चित्रकल्ल्या चित्र सुद्धा म्हणला त्यांना कसलाही जीव नसताना सुद्धा आपोआप उडान करीत होती आणि त्या आनंदाने गाणे गात होती, कथा कीर्तन करीत होती. चतुर्दश भुवने नपासहित भिंतीवरी पुतळे रत्न जडित त्याशी जैशी आकृती सत्य प्रत्यक्ष तैशी सारे देशांमध्ये जेवढी सारे मला आकृत्या तेवढी आकृत्या काढलेल्या होत्या म्हणला सारे. प्रत्येकाची मॉडेल काढले, प्रत्येकाची मला चित्र काढलेली म्हणा चित्र सुद्धा सारे नाना तऱ्हेची मला कथा कीर्तन गायन करीत होती. रत्नाचे वैकुंठ हिऱ्याचे कैलासपीठ पुष्कराजाचे स्पष्ट केली वरिष्ठ ब्रह्मसभा. हो असं म्हणला कैलासपीठ आहे म्हणला असं असे आसारे म्हणला जे जे देव तिथं आहे त्या ठिकाणचे म्हणला असरे ज्या स्वर जय श्रीकृष्ण भगवंताने म्हणला शेषेवढे शरण गेले दुधाचा सागर सुद्धा केलेला म्हणला असे आसारे म्हणला सभी त्या ठिकाणी म्हणला प्रत्येक रचना केलेली आहे. इंद्र अग्नी यम निवृत्ती वरून सवेर कुबेर मराणीपती त्याच्या नूतनुची विशेष दीप्ती प्रत्येकाच्या दीप्ती गेलाय वरून आहे एम लोक आहे अशा मला दीप्ती प्रत्येक ठिकाणच्या मला त्या सगळ्या ठिकाणी काढले म्हणला. कसली सभा असेल होती आपण सभा बघावी एका तरी जाऊन एक दिसत म्हणला. हा आता दिल्ली असताना पण या ठिकाणी सभा आहे म्हणला ही आणि पांडवाचं राज्य जिथं करतो ती पांडव करतात त्या ठिकाणची सभा आहे. मित्र रोहिणीवर भूमिसुत सोमसुत गुरु शुक्र शनी सहित राहू केतु नवरत मूर्तिमंत मत्स्य कुर्म वराह नरसिंहमूर्ती वामन भार्गव राघवा कृती कृष्ण बौद्ध कल्की अवतार स्थिती चरित्र समवेत प्रत्यक्ष आतळ सुतळ वितळ शेष वासुकी फणीपाळ सप्त पाताळे निर्मळ लोका सहित रे केली सप्तदीपे नवखंडे 56 देश कानने प्रचंडे सरिता सागर तीर्थे उदंडे पाप सहार करे केली. असताना म्हणला नानकदेवची सागरात मला सागर स्वतः म्हणला अशा हाताने ईश्वरकर्म्याने केलेली सभा या सभेमध्ये कुठलंच म्हणून होतं नाही म्हणला अशा हाताने सभा रचलेली आहे. शिवचरित्रे विष्णू चरित्रे शक्ती आख्याने अतिविचित्रे सोमकांत पाशाने सरोवरे सोपाने सुंदर बांधलेली. असताना मला नाना तऱ्हेची म्हणला गुफुर आहेत नाना तऱ्हेची म्हणला सारे मंदिरे बांधले आहेत नाना तऱ्हेची म्हणला सारे सर्व सर्व ठिकाणी मला जगातलंच मला सगळं सामुग्री आणली का आणि त्यासारे वैकुंठाची सामुग्री आणून ही सर्व तयार केलं का अशा सारी शिवकर्म्याने सभा केलेली आता प्रत्येक ठिकाणी दिसू लागले. उष्णोदकाच्या पुष्करिणी मंगल स्नान करिता जनी तनुवरी राजकळा येते क्षणी नवल करणी तयार ईश्वरकर्म्याची नवल करणी म्हणला सारे देवाचा देव असताना देवाचा सगळी चित्र काढली म्हणला असं ईश्वरकर्म्यानं कुणाला तिथं काही सांगता येत नाही मला इथलं राहिले म्हणता येत नाही म्हणला अशी आपण सभा रचना केली होती. स्फटिक भूमी देखून बोलती पावया नयन भरले ते जीवन वस्त्रे सावरून चालते. त्या वेळेस मला प्रत्येक भूमिका असताना तिथं पाणी भरलं असं वाटायचं आणि कोणी वस्त्राची वरी करायची धोत्राची वरी धुवून चालायची म्हणला आणि तिथं पाणी नसावं तिथं धोत्र काही सोडायची म्हणला असल्या अवस्थेत होत तेव्हा बुडली लोक त्या सभेला बघून म्हणला तरी चालताना काही कळलं ना मला तिथं डोळ्याला भूल चल्यासारखी झालेली आहे. जेथे भरले आशे जळ ते भूमी ऐशी दिशे केवळ वस्त्रे सावरती आकुशळ तो सभा सकळ त्यावेळेस सभाच्या ठिकाणी हसू लागली मला असं आहे जिथं भूमी फस्ट आहे तिथं पाणी दिसायचं आणि जिथं पाणी आहे तिथं भूमी फस्ट दिसायची तिथं काय करतं हे तो धोत्र वगैरे करायचे तिथे गेले की पाण्यामध्ये उड्या पडायच्या असली अवस्था झाली म्हणला असं अशा सभेची रचना अशी केलेली होती. अंतर्बाह्य निर्मळ दिसती सतेज काश्मीरांच्या भिंती माग म्हणून बरळ धावते तो त्या वेळेस म्हणला नाना तऱ्हेचे म्हणला असं तिथं म्हणला मासे नाना तऱ्हेचे म्हणला पक्षी प्राणी असे आसारे म्हणला या सभेच्या ठिकाणी चालणारे सुद्धा त्यांच्या ठिकाणी भूल पडायची भूल पडून असारे अशा डोहामध्ये पडत होती. केली कवाडे कडो विकडी झाकेली की न कळती उघडी प्रवेशता संशय पाडी मग हस्ते करून म्हणला उघड आहे का झाकलेलं आहे काय केलं जिथं उघड आहे तिथं झाकलेलं दिसायचं आणि तिथं झाकलंय तिथं उघड दिसायचं म्हणला अशी कुणाला भूल पडत होती बरं दुष्ट दुरात्माला भूल पडत होती विठ्ठलाला भक्ताला भूल पडत नव्हती म्हणला. सदैव भक्त असताना म्हणला सदैव भक्तीमध्ये तल्लीन असता त्याला कुठेही जाऊ देव सम का सारखा असतो त्यांना. सरोवरे सुवर्ण कमळे सुवास हे कळा दाविले विशेष वरे निळ्यांचे भ्रमर सावकाश रुंजी घाली त्या भ्रमर रुंजी असणारे कमळावर रुंजी घालायला दिसू लागली मला असणारे सरोवर नाना तरी तिळे बांधले
तळे बांधून त्या तळ्याच्या ठिकाणी याला कमळ उमललेले आहेत म्हणला. एक भ्रमर उमललं तर आपल्याला त्याचं चित्त कसं तिकडं आपलं येतलं गेलं होतं म्हणला. ती कमळ कधी आणेल, ब्रह्मकमळ कधी आणेल, माझ्या कृष्ण भगवंताच्या पायाच्या चरणावर कधी वाहील ती म्हणजे मनाच्या ठिकाणी द्यास लागला सारखा ती कमळ यावं आणि देवाच्या पायावर व्हायला मला मिळावं अशी माझी इच्छा मना ठिकाणी सारखा सारखा द्यास होता. हिऱ्यांचे मीन तळपती पाचूची कासवे अंग लपविती काश्मीरांचे बक धावती मत्स्य धारावाया. सरे मासे धरण्याकरता म्हणला कासूची म्हणला सरे बदक म्हणजे बगळी बदक आहेत कासव आहेत ती सुद्धा अंग लपविण्याकरता बघून मला इकडे तिकडे पाहतो चित्र आहेत बरं का तुम्ही खरी म्हणतात पण त्याच्यामध्ये सुद्धा जीव असल्याचं काय म्हणतात बघितले लपासाठी पळत होती. त्रिभुवन सौंदर्य एकवटले ते मैसभेवरी होतीले ते सभास्थल जे विलोक केले त्याने देखील ब्रह्मा. सरे म्हणला ज्यांनी सभाही बघितले मला सरे जन्मीचं मला दुःख तेवढं विसरून गेले पुन्हा जन्माचं नाही पुन्हा मारायचं नाही म्हणला असे आवाज आले. सगळ्या जगात तेच कालन त्या सभेच्या ठिकाणी बसलेलं आहे. सभेशी जाता मार्गी भले चंदनाचे सडे घातले पुष्पभार विखुरले मृग मध्ये लेपिले अहो एखादं चंदना ढाला डोंगर चंदन गेला कुठे नाही गेला तेवढा अंग वाता गेला पुरा त्या चंदनाचे सडे टाकले ते म्हणला कुठं मार्गी येत असताना किती सुगंध असेल त्या सुगंधाला गंधच नव्हती म्हणला कितीतरी किलोमीटर सुगंधात होता. सभा सौंदर्य हाचे समुद्र पाहत यांचे चक्षु पोहणार तेने पावती पहिलं पार अलीकडे असताना म्हणला ही असताना म्हणला सभा कशा आहे तर आपली पावणारी कशी असायला लागते म्हणला त्या पाण्यामध्ये पावणारी त्या सभेमध्ये जाणारी आणि त्यातनं आईल तेरून पहिल तेलावर जाणारी म्हणला नावाडी तसाच असा बसतोय आणि त्या नावेमध्ये बसणारी भक्त मंडळी सुद्धा तशीच असू लागते मग नाव आयडल्या करून पहिल फिरायला जाते पावणारी सुद्धा तशीच असावी लागतात. हे सभा सागराचे पहिलं तीर मन विहंगम चपळ थोर पाहावया नाही धीर ते जो होती पळते. त्यावेळेस म्हणला या सभेतले असताना मला या सागराची नाव असणारी म्हणला देवा गोपाळांनी सांगितलं तर देवा सगळ्या गायीच्या वळत्या करू परे मने रे नावाची गाय आमची ऐकत नाही रे देवा आमच्या ठिकाणी राहू शकत नाही रे देवा तुझ्याशिवाय कोण आखडीत नाही आणि तुझ्याशिवायला कोण नोंदणा घालीत नाही की रे ही मन नावाची गाय माझी एवढी वडाळ आहे देवा तूच वळती त्या गायीची कर आणि हिला धरून लोणनं तूच घाल रे देवा आणि हिला पाय पडायचा काम देवादी देवा सारे भगवंता तूच कर मन लावायची गाय एवढी वडाळ आहे मनाचा किती वेग आहे किती सांगता येईल ते बेगी जिथं मन जाऊ नको म्हणते त्या ठिकाणी म्हणतात ताबडतोड कुठं मन जाईल म्हणला शेत बघून येते मन म्हणला तरी मुंबई फिरून म्हणून येतं म्हणला किती डोळ्याचं पात्र न लावताच्या इतक्या वेगानं म्हणते होते म्हणला. आता एका मनानं काय केलं पवन चिक्की बघून आला पवन चिकर फुटू टाकला बघितला असा मनाचा वेग आहे म्हणला एवढं लाडगं मन आहे म्हणला तरी एवढ्या मनाचा वेग आहे म्हणला त्या मनाला कुणाला आपल्याला द्यावा या काळाचं काम तू करी आता. ज्या ज्या पदार्थाकडे पायी प्राणी तिकडेचे चित्त जाय जडून दिवस किंवा आहे रजनी पाहताय असे समजेल. हो ज्या ज्या पदार्थाकडे चित्त जाईल तिकडं चित्त जडून जायचं म्हणला तरी रात्र आहे का दिवस आहे काही कळत नाही किंवा अंधार आहे सुद्धा दिसत नाही मला दिवस उघडाय सुद्धा कळत नाही म्हणला अशी आतारे म्हणला आतरा एवढा व्यक्त दांडगा आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ शोधिता ऐशी सभा नाही तत्वता धन्य तो मयासूर निर्मिता यांचे. हो धन्य धन्य मयासूर सुद्धा मला ही सभा निर्माण करीत असताना मला सरे काय त्याची धन्यत्व द्यावी म्हणा सरे काय त्याची माऊली काय सभा होती असं म्हणला कुठंही शोधलं तर मला अशी सभा दिसणार नाही म्हणला अशी सभा होती. रक्तपटांचे चांदवे दिसते मुक्त घोषभोवते शोभते दिव्य आस्तरणे पसरती क्षिते गाद्या जळ. वेळेस म्हणला नाना त्याचे झालेलं म्हणला सरी चांदण्यात भोवराजे काय झाल्याचं रूपानं म्हणला सरी अशी शोभा म्हणला त्या सभेचे एवढी सुंदर शोभा दिसू लागलेली. पिकदाने ऊर्ध्वमुखे तांबलपत्रे अतिसुरेखे परिमद्रव्य मगदांदा के पेट्या झळकती तयार. त्या वेळेस नाना तरीचे मला तांबुली घातली मला नाना तरीचे पाण्याची इडी ठेवलेत नाना तरीचे म्हणला सरे जिकडं बघल तिकडं नाही म्हणणारी वस्तू त्या ठिकाणी नाही. असो राजसोय यज्ञाशी जे जे आले ते तुकेस मै सभेवरी चढविले राजे ऋषी सर्व बैसले ठाई ठाई सन्मान. त्या वेळेस कृष्ण भगवंताने आज्ञेप्रमाणे सभा केली होती जेवढी वेदना झाली त्या असणाऱ्या म्हैस सभेच्या ठिकाणी मला सगळी चढवली म्हणत आहे. बघा ही सभा कृष्ण भगवंताने केलेली ईश्वकर्याने केलेली सभा म्हैस सभा असणारी किती सुंदर आहे किती शोभेवंत आहे सगळी यज्ञ झाली मला ती सभा बघू लागली. धर्मी आहेर सिद्ध केले वस्त्रांबराचे पर्वत पडिले मुख्य सिंहासन मध्ये घातले अग्र पूजा करा. सभेच्या ठिकाणी मध्ये बघितल्या ठिकाणी मला शिवासन मानलं नाही शिवासन मानून म्हणला
सगळं आयार मला आयार डोंगरासारखी पहिली होती. किती आयर होते हो. आता एवढ्याला आयर करा नाही मी साधी गोष्ट आहे का म्हणला एवढे आयर ते ढेगारे ढेगारे पहिली होती. भीष्म म्हणे धर्मराया आचार्य ऋत्विज ऋषीवर्या येतो योग्य पाहून या पूजा समग्र समर्पित. त्या भीष्माचार्याला धर्माला धर्म म्हणतात. भीष्मा आता पहिला अगर पूजाचा मान कोणाला द्यावा आणि पहिल्यांदा पूजा कोणाची करावी असा आता भीष्माचार्याला धर्मराजाने विचारलेलं आहे. पुरुषालागे सप्तभूषणे ती वस्त्रे कनकवर्णे द्वादशांगी अलंकाराने स्त्रियाशी देणे तैशी. त्यावेळेस हाताला भीष्माचार्य सांगतात प्रत्येक वस्त्र अलंकार साड्या देऊन टाका असं मला असं भीष्माचार्याने धर्माला सगळ्याला सांगितलेलं आहे. अंतर्वसन बाह्य वसन कंचुकीवरून प्रावरण पंचवसने संपूर्ण स्त्रिया लागी दे. त्यावेळी चोळ्या असतील जंपर असतील जंपर तर नसतील त्या काळात परत चोळ्या असणारे मला सगळ्याला मला साड्या द्या चोळ्या द्या ही सर्व असताना म्हणला सगळी असताना मला सगळ्या बायाले असणाऱ्या सगळ्याला सामुग्री देऊन टाकावा. तो धर्म म्हणे करून आहे का माझी या जनकाची या जनका अग्रपूजेचा अधिकारी देखा कोण मज निरोपी. त्यावेळेस असणाऱ्या भीष्माचार्याला विचारलं की मला आता देव भीष्माचार्य माझी आतारे मला गुरु माऊली तुम्ही आता अग्रपूजेचा मान आता कुणाला द्यायचा म्हणा पहिला मान कोणाला द्यावा आता आतारे भीष्माचार्याला विचारलं. भीष्म म्हणे पंडू सुता या कृष्णाहुनी कोण परता हे ब्रह्मांड शोधिता श्रेष्ठ नाही आणि का. त्यावेळेस आता भीष्माचार्यांनी सांगितलं हे पंडू स्वतः धर्मा अरे देवाने देव असताना स्वतः श्रीकृष्ण भगवंत आहे याच्याशी मान दुसऱ्याला कशाला द्यायचा म्हणा. एवढे नाही प्रताप कोण आहे रे म्हणा तर याच्यावर मोठा कोण आहे विद्वान कोण आहे तर ह्याला मान देऊन टाका. हा जलजद्भावाचा पिता पर्णवती वंदी माता चक्राशी चक्रपद हाता येणे दिदले कृपेने. तर कृपे नाही ह्याच्या हाताने मला हे निस्ती कृपा झाली तर मला हाताला फळ येते मला प्राप्त होते मला निश्चयाचं फळ तो का म्हणे तोच फळ पदरामध्ये पडते मग निश्चय लागतो माणसाचा सुद्धा भक्ताने सुद्धा निश्चय केला पाहिजे म्हणला. आज जायचं देवळा मध्ये निश्चय माणसाचा लागतो म्हणला जाणार जाणार एवढं मनाचा निर्धार केला पाहिजे. जो जगत पुरकंद जो तो त्रिभुवन मंदिर स्तंभाभेद जो विश्वंभर ब्रह्मानंद त्याहून थोर कोण असे. ब्रह्मानंद स्वामीला भर देणारे पांडुरंग भक्ताच मनोरंजन करणारे भगवान याच्यासारखा थोर कोण आहे रे म्हणला धर्मा त्याला मान देऊन टाका म्हणला सरे देवादी देव असणारा देवाचा सगळ्या अर्चना असणारा भक्ताचं मनोरंजन करणारा या भगवंताला मान देऊन टाका. हृदय वैकुंठ पिठांत जे विरचिंचे आराध्य दैवत अंत कर्ण सांभळी माझी वाहत संकाधिकार. त्या संकाधिकाच देव अर्चना असणारा देव देवकांचं मला सांग ही देव अर्चना असणारा तो भगवंत आहे त्या भगवंताला मान देऊन टाका अगरपूजेचा पहिल्यांदा यार त्याला चढवा असं धर्माशी भीष्माचार्यांनी सांगितलेलं आहे. हाची मूळ मायाचा भरता हाची अनंत ब्रह्मांड करता कैवल्य बांधारीची ठेवणे तत्वता सगुण झाले. आधी मायाचा भरता असणारा मध्ये तिचा मालक असणारा तो भगवान आनंद ब्रह्मांड जर रचना करणारा आनंद ब्रह्मांड निर्माण करणारा तो भगवंत आहे आणि त्या ब्रह्मांडामध्ये जीव जंतूशी आपण चालवणारा चालक असणारा मला भगवंत आहे त्याला अग्रपूजेचा मान देऊन वेद पुराणे शास्त्र अर्थ करीते विचित्र तोची जाणारा जीव नेत्र कोमल गात्र श्रीराम. वेद 4 वेद आहे 6 शास्त्र आहे 18 पुराण आहेत याला सगळ्याला बोलायला लावणारा चालायला लावणारा सगळं करणारा ही स्वतः भगवंत आहे त्याला अग्रपूजेचा मान देऊन तो पद तत्पद असी पद त्याहुनी वेगळा सुबद्ध ऐसा वेदांत गाजे आगाध तो हा गोविंद ओळखे. गोविंद आहे मला गोपाल आहे ह्याला पुण्या नावाने मला प्रत्येक नावाने ओळखलं जातं मला असा असा श्रीकृष्ण भगवंत आहे या श्रीकृष्णाला मला अग्रपूजेचा मान देऊन टाका. मीमांसक स्थापिती कर्म आचरावे ज्या लागी धर्म जो हा जाण पुरुषोत्तम उच्चिष्ट काळी तुमचे धर्मा तुझ्या घरी पत्रळे म्हणला काढले गिरी स्वतः देवाचं देव रचना असणारा भगवंत स्वतः पत्रळे होतं धर्मा त्याला अग्रपूजेचा मान देऊन टाका. नैयायिक म्हणते करता ईश्वर जीवाशी न कळे स्वरूपचार तोची जाण श्रीकरधर सारखे हृदय ठिकाणी म्हणला राहणारा प्रत्येक ठिकाणी हृदय ठिकाणी वास्तविक करणारा तो भगवान स्वतः आहे रे धर्मा तुझ्या ठिकाणी आलाय म्हणला आणि त्याची आता अग्रपूजेचा मान देऊन त्याची पूजा करायची धर्मा. प्रकृती पुरुषार्थ ऐक्यार्थ सांख्यशास्त्र असे गरजत तोची हा क्षीराब्दी जामात द्रौपदीचा त्या द्रौपदीचा बंधू असणारा म्हणला प्रकृती पुरुष असणारा मला महाराज बाजू नका श्रीकृष्ण असताना म्हणला भगवंत आणि असा असताना म्हणला तो गोपाळ इथं आलेला आहे आणि त्याची पूजा करा.
व्याकरण शास्त्रे सप्तविभक्ती नाना सूत्रे नामे ध्याती तोचे हा कंसा तपीय दुपती खिल्लारी म्हणती ना त्या खिल्लारी त्याला म्हणला गुरुला की म्हणतात त्याला म्हणला गवळ्या करतात दही दूध चोरणारा म्हणतात म्हणला तो भगवंत आहे कौसाचा अंत करणारा काल्याचं वर्धन करणारा गवदन पर्वत करगळे धरणारा आणि त्या भगवंताला अगरबत्तीचा मान देऊन टाका. अष्टांग योगादी साधन पातंजल शास्त्राचे कथन योग साधने पहावे चरण याची जाण तर अष्टांग साधन साधावे म्हणला सरे त्याच्यासाठी म्हणला एका पायावर बघतोय त्याच्यासाठी म्हणला सरे साधू संतांनी दर्या खबारी संन्यास घेतला तापस झाले म्हणला नाना तरी साधना केली म्हणला ती सापडत ना असा येत नाही ही निदान तुझ्या घरी आले रे धर्मा तुला अगरपूजेचा मान दे. शैव याशी म्हणते सदाशिव वैष्णव भाविती रमाधव सूर म्हणते सविता स्वयमेव तो हा जा माधव जाण माधव तूच जाण दे धर्मा म्हणला सरे देवाचा देव जाण म्हणला सर आवर रात्र म्हणला शिवशंकराचं ध्यान करतो मनामध्ये ध्यानामध्ये असणारा त्याच म्हणला जप करतो म्हणला तोच कृष्ण भगवंत माधव तू स्वतःच्या दरबारामध्ये आहे. गाणपत्य म्हणते गणेश जो जाण द्वारकाधीश शाक्त म्हणते शक्ती विशेष हारे माया विलाशी माया तू असणार आहे गणेश गणपती म्हणतात तोच भगवंत आहे म्हणला सर्व सदैव असणारा तोच भगवान आहे म्हणला सरे आणि त्या भगवान स्वतःच्या दारामध्ये उभा आहे आणि अनेकाला कुणाला अगरपूजेचा मान द्यायचा म्हणजे आता कुणाला कारभार इथं करायचं आणि कुणाला लांब ओढायचं पहिल्यांदा. संताचे हृदय जीवन जो समर्धीर मुष्ट भंजन तुमचे दृष्टीशी सोयरा पूर्ण जगत भूषण दिसतो. अरे भगवंता ये धर्मा तुला सोयऱ्या नात्यानं बोलल्या गेला की म्हणला असणाऱ्या सदैवा ती देव असताना म्हणला सगळे असणाऱ्या भक्ताचं संतांचं देव अर्चन असताना म्हणतो स्वतः श्रीकृष्ण भगवंत आहे म्हणला त्यानं पावना जोडला ना त्यानं सोयरा जोडला आणि सोयरा जोडून तुमच्या त्या पंक्तीमधल्या पत्रवरा उचलल्या त्यानं म्हणला असा असणाऱ्या भगवंताला अगरपूजेचा मान निवडा. जे दुर्जन दुरात्मे पामर ते अशी म्हणते कपटी दुराचार हा जगद्गुरु यादवेंद्र जो मुरहर मधुसूदन त्या वेळेस असणाऱ्या भीष्मचारी म्हणला धर्मा दुष्ट दुरात्मा असणारी म्हणला त्याच्या डोळ्यावर म्हणला असणाऱ्या पडदा आला तो पडदा आला त्यानं चष्मा बदल नाही म्हणला त्याचे डोळे बंद पडलं म्हणला त्यानं गोगल स्वतःचा बदलला नाही म्हणून त्याला असणारा दुरात्मा दिसतो चोरटा दिसतो पर त्या भक्ताला काय दिसतो माझा असणारा पाळणवाला दिसतो माझं संरक्षण करणारा दिसतो माझा देव असणारा दिसतो म्हणला त्या भक्ताला दिसतो दुर्जनाला काय वाटतो चोरटा होतो रे धर्मा त्याला अगरपूजेचा मान द्या. त्या श्रीकृष्णाशी टाकून कोणाचे ते करशी पूजन असे बोलता गंगानंदन सहदेवी पूजा सिद्ध त्या वेस असणारे भीष्माचार्यानं सांगितलं धर्मा अशा भगवंताची पूजा सोडून म्हणला सरे भिकाराची पूजा कोणाची करतो म्हणला नकुळानं सहदेवाने सरी मला पूजेची सामुग्री गोळा केली आणि आयार उपचारानं समोर ठेवला आहे. आग्रोदकाचा बरुणी कलश सोडोपचार जे जे विशेष पूजावया परम पुरुष धर्मराज त्यावेळी धर्मराजा पूजा करण्याकरता कळस भरला कळस भरून असणारे धर्मराजा पूजा करण्याकरता तयार झालेले. सुगंध चंदन पात्र घेऊन उठावला भीमसेन सुवास पुष्पमाळा घेऊन पार्थ उभा आवडीने त्यावेळी सावडी बाबाने प्रेमाला भक्तीनं पार्थाने म्हणला असरे फुलाचे हार घेऊन उभारवला आहे. भीमदादाने आपला असर चंदन उघडा असर आपल्या पात्र घेतलंय आणि पात्र घेऊन आता देव करावला आहे. हिऱ्याची चौकी आढळ लाहे लाहे घाली नकुळ वरी शिरोधक वस्त्र निर्मळ गळी घातली तयार त्यावेळेस नाना तरीची मला हिरीची असरे मला रांगोळीच्या रूपानं मला असरे काढलेले आता नकुल दादा करतात म्हणला सरे प्रत्येकाने मला स्वतः भक्त मला भक्त कशी उभारतात मला चहू बाजूने मला भक्त उभारलाय त्यांना चहू बाजूने असा चंद्रमध्ये असावा त्याची पूजा करून कथा उभारलेली. धर्ममने श्रीरंगा यदु कुलतिलका या चौरंगी बैसा मनमत जनका भक्त वत्सल वैकुंठ पालका कर्म वैकुंठला पाहून भगवंता मदनाचा बाप असणारे भगवंता ब्रह्मदेवाचा बाप असणाऱ्या भगवंता या चौरंगावर बसा या पाठावर बसा आणि अगरपूजेचा मान देण्याकरता तयार झाली. पुढील कार्य जाणून साचारा आग्रहन धरीच श्रीधर पूजासनी बैसला यादवेंद्र जय जयकार झाला. भगवंतानी म्हणला सरे आगर धरला नाही म्हणला विचार मागडला पुढला काही केलं नाही पुढील कार्यार्थ जाणून म्हणला दुष्ट दुरात्मा माधवीने म्हणला पुढे बसलेले आहेत म्हणला त्यांच्या खळाच्या ठिकाणी म्हणला खळपणा उत्पन्न होईल आणि खळाला पुन्हा व्यर्थ येईल आणि दुर्जन पुन्हा गरज येतील म्हणून देव उठला चट मिळून पाठावर बसला. प्रीती विद्यार्थी द्रौपदीचे कुमार वेगे धरती छत्र चामर वाळ्यांचे विजने सुख करत द्रौपदीचे कुमार असताना म्हणला चांबऱ्यात घाललाय कोणी छत्र धरलेला आहे म्हणला
कोणी हवा घालू लागलाय म्हणला, अशी आता मला प्रत्येकाने मला प्रत्येकाचं काम करू लागले. सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू उभा टाकला पादुका घेऊन, भीष्म विदुर अवघे भक्तजन उभे हा, ठाकले. भीष्म, दुरोण असे मला कृपाचार्य धर्म द्रोणाचार्य सगळ्यांनी मला असरे समोर उभारले. त्या द्रौपदी सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू सुद्धा म्हणला असरे स्वतः उभारलेला आहे तिथं. वैष्णव कीर्तने करीती हरिरंगी आनंदे नाचते, विष्णू चरित्रे अद्भुत गाती टाळ्या वाजवते. म्हणला असरे विष्णू कीर्तन करू लागले, भजन करू लागले, नाना तुझ्या टाळ्या वाजू लागले म्हणला. आता रे म्हणलं भक्ती प्रेमानं मला सर भक्त बदल मला काय करतात ना, अति आनंदानं मला कीर्तन भजन करतो म्हणला. त्या भक्तीमध्ये तल्लीन झाली की म्हणला त्याला आनंद किती आहे त्यातला पारावर नसतो, आनंदावर त्याला विधेय अवस्थेला पोचला होता. विमानी बैसोनी सुरवर वर्षिती सुमनांचे सांभार सनकाधिकाचे नेत्र प्रेम जळे पूर्ण. 33 कोटी देवाने म्हणला फुलाची वृष्टी करायला चालू केली. मला का देवाचा देव असणारा स्वतः त्याला आयार होते, आज स्वतः आयार येणार आहे ते आमच्या डोळ्याचं पारणं पिटणार आहे. मला देवाला बघितलं आयार होत असताना देवाने अलंकार अंगावर घातल्यानंतर म्हणला डोळ्याचं पारणं फिटतंय की हो, कधीही डोळ्याचं पारण राहत नाही म्हणला. सगळी दृष्टी तेजी आहे म्हणला, मग का डोळ्याचं पारणं पेटणार नाही. नाना वाद्यांचे गजर होत बंदीजन यदुवंश वर्णित सोडोपचारी इंदिराकांत धर्म पूजित. वेळेस आचार आहे ही आचार आहे म्हणला. स्वतः धर्मराजा त्याची पूजा करताय म्हणला. असं नाना तऱ्हेची वाद्य वाजू लागले मला, तिकडं तिकडं म्हणला. काळ विनय सुरस गायन होऊ लागले म्हणला, नाना तऱ्हेची म्हणला. भक्त जण आसारे म्हणला आनंदाने उड्या मारू लागले. हरिचरण धरुणी हाती प्रेमिक शाळे धर्मपतीचे जाणवीची उत्पत्ती सप्त पाताळी होती. जाणे नदीचं पाणी आणलं नाही, जाणे नदीचं पाणी आणून स्वतः धर्मराजा श्रीकृष्ण भगवंताचे पाय धुवू लागले. तो किती भाग्यवान म्हणायचा, किती भाग्याला पारावर ज्या भगवंताचा पाय धुता त्या भगवंताला आयार करायचा आहे, त्याला आयाराचा मान अग्रपूजा दिलेला आहे. अशा हाताला धर्मराजा सुद्धा पाय धुवू लागले. सद्गुरुशी शरण जाऊन ज्ञाने ओळखीचे निर्गुण पूर्ण परी त्या परिस गोड सगुण भक्ता लागे अवतरले. त्या भक्तासाठी मला देवाने अवतार धारण केलाय म्हणला. त्या गुरु सद्गुरूला शरण गेल्याशी म्हणला देव कोण कळत नाही, भक्त कोण कळत नाही, तशी भक्त ओळखतात तसा म्हणला धर्मराजाने म्हणला स्वतः भगवंताचे पाय घाला चालू केले. जो पुराण पुरुष परात्पर जो आनंद दुदुंबीचा कुमार हरिभजनी वारंवार हृदय द्यास. त्यावेळेस म्हणला भगवंत कसा आहे, पुराणाला बंदी असणाऱ्या भगवंता, चराचरामध्ये राहणाऱ्या भगवंता, सगळ्याचं वास्तविक करणाऱ्या भगवंता, अशा भगवंताचं पाय असणाऱ्या होता धर्म होता. केवळ ब्रह्मानंद मुरण मूर्ती होती सगुण श्रुती सिंहन वर्णवे पूर्ण पुढे मन असणारे भगवंताचं वर्णन करता येत नाही. कसा देव आहे, सगुण म्हणू का निर्गुण म्हणू रे देवा. तो असा सगुणामध्ये आणला, त्या भक्ताने मला तुला निर्गुणात सगुणामध्ये आणलं रे. आणि त्या भगवंत तुला गाव न त्याला गावाचं नाव दिलं रे भगवंता. अशा असणाऱ्या भक्ताच्या मनोरंजन करा भगवंता. तो अलंकार मंडित पूर्ण किरीट कुंडले सुहास वदन कृपा कटाक्षे करून निज भक्ताने हाळी तो. त्यावेळी कृपेनं आपल्या नाकाच्या ठिकाणी दृष्टी ठेवून मला असं भक्ताचं मला सगळ्यांनी आवाज करतो, सगळ्यावर कृपा करतो मला भगवंता. म्हणला तरी भगवंताचे पाय समान आहेत, दृष्टी सुद्धा समदृष्टी आहे भगवंताची म्हणला. प्रत्येकावर सम असणारे मला तरी विचार, कोण दुष्ट आला का, दुर्जन आला का, जसा पाऊस म्हणत नाही, अगंदरी मरीत नाही, चांगली जागा मरीत नाही, जिकडं तिकडं पडतो भगवंताची दृष्टी सुद्धा समदृष्टी आहे. कपाळे मृगमदाचा तिलक अंगे केशरी उटी सुरेख वैजयंतीचे तेज आधी करदई पदक झळक. भगवंताच्या गळ्या ठिकाणी वैजयंतीचा माळा आहे म्हणला सुरे, कपाळाच्या ठिकाणी म्हणला कस्तुरी लावलेली म्हणला. असा भगवंत कानाच्या ठिकाणी म्हणला नकराकर कुंडले असा सुबेवंत भगवंत दिसू लागले. मनोहर पीत वसन मुक्त लग पदर विराजमान उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण जीवित चपळाने विजात म्हणला त्या पितांबऱ्या ठिकाणी बसाय मला असं भगवंताच्या ठिकाणी मला असं रे, विजात मला कमऱ्या ठिकाणी मला असं रे. असा असा भगवंत त्या सभेच्या ठिकाणी सुबेवंत दिसू लागले. चरणी हृदय तोडर रोळती असुरावरी गजर करीते ऐसा तो यादवेंद्र जगतपती धर्मराय पूजित. त्या धर्मराजाने मला अशा भगवंताची पूजा करायला लागेल. त्या पायात आहे तो तर अशा तर त्याचा आवाज सुद्धा संत मंडळी त्याला मिठी मारलाय. त्याच्याच गर्जना चालय तेजेत कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका या भगवंता बाहेर गेली होती. त्याचा आवाज निघतो म्हणला असता रे, असा आवाज तो बाहेर गेला आणि तो धर्म त्याची पूजा करतो. चरणी हृदय तोडर रोळती असुरावरी गजर करीते ऐसा तो यादवेंद्र जगतपती धर्मराय पूजित. असा धर्म असताना स्वतःच देव असताना मला दुष्टाचा समर करणारा, भक्ताचं संरक्षण करणाऱ्या भगवंताची पूजा स्वतः
धर्मराजा मला त्या आनंदाने भावानं पूजा करतोय. जे वैराग्य झाले तप्त जे तीर्थे हिंडती विरक्त तीही देखता द्वारका नाथ श्रमरहित झाले. त्यावेळेस म्हणला सरे त्याने तीर्थव्रता करावी, वैराग्याचं सोंग घ्यावी, वैराग्य धारण करावे. असं भगवंत बघितलं की त्याला सरे डोळ्याची तृप्ती मिळते म्हणला. आज डोळ्याचं पारणं फिरतं, आनंदाला भरतंय तर म्हणला त्या भगवंताची पूजा तो स्वतः धर्म करतोय. जप तप अनुष्ठान कर्म कुशल करती यज्ञ दान जे ऐकात एकांती गुहा बैसले शिवण ते हरिरूप त्यावेळेस म्हणला एकांती बसून म्हणला गुहेच्या ठिकाणी बसून मला त्याचं ध्यान जप करतात. तो स्वतः धर्म स्वतः आपल्या हाताने पूजा करतो. हे लावला सौंदर्य समुद्र की आनंदाचा लोटला पुर श्रीकृष्ण देव कोणी पूर्ण चंद्र भक्त चकोर त्यावेळेस म्हणला चंद्र तुम्हाला चकोरा जसा आनंद व्हावा तसा भक्त जणांना आनंद व्हावा. तसं धर्म राजा असताना मला स्वतः या भक्ताला स्वतः आनंद झालाय आणि तो धर्मास्ताना पूजा करतोय. तो वैकुंठीचा नरपौर ब्राह्मण देव अति उदार जो ब्रह्मादे देवांचे माहेर जो भ्रतार इंद्रिय त्यावेळी सगळ्या भक्ताचं माहेर असताना भगवंत आहे म्हणला सरे आणि इंद्रियचा वर असणारी भगवंताची पूजा स्वतः धर्म करू शकतोय. कोट्यानुकोटी मीन केतन नाकावरून सांडावे व वाळून त्याचे आपले हाती पूजन पंडुनंगन करते. येत्या नाकावून म्हणला कोट्यावरून कोटी मदन वळून टाकाय म्हणला त्या भगवंताची पूजा स्वतः धर्म करतोय म्हणला तरी. किती सुख आहे त्या देवाचं मला रूप बघितल्यानंतर, किती देव आनंद असलो या मुखावर किती तर मदन वळून टाकावं म्हणला तरी. असं त्याचं मुख आहे म्हणला तरी मुख बघितल्यावर सगळं दुःखाचं अर्पण होते म्हणला. अशा भगवंताची पूजा स्वतः धर्म करतोय. वस्त्रे भूषणे अलंकार अर्पी 16 हे उपचार करणे सहित मन सुकुमार सुमने चरणी त्यावेळेस म्हणला धर्मराजाने म्हणला यार उपचार म्हणला सर भगवंताला केले, चढवले, अलंकार घातले, दागिने घातले, वस्त्र दिले आणि वस्त्र देऊन का केलं पुन्हा. डोळे भरून हरी पाहिला तैसाची मग हृदय रेखिला जैशी निवात स्थानी दीप ठेविला तो कदापि त्यावेळी धर्मराजाने अलंकार भगवंताला घातले, वस्त्र घातले, विषाण घातल्यानंतर भगवंताकडे डोळ्याने म्हणला सरे धर्मराजाने बघितलं, त्याचं रूप बघितलं, सौंदर्य बघितलं आणि असा लावण्याची खान भगवंत आपल्या डोळ्याच्या ठिकाणी, हृदया ठिकाणी सगळे डोळे भरून भगवंताला बघितल्यानंतर तसाच भगवंत हृदयात दिसू लागला. ऐसा पूजेला यादवेंद्र परी दुर्जन क्षोभले समग्र आता शिशुपाळांचे शिर उडविले साचार श्रीकृष्ण. त्यावेळेस म्हणला दुर्जन ठिकाणी मग खळाच्या ठिकाणी खळपणा निर्माण झाला, खळाचा गर्व तयार जागृत झाला म्हणला सारे. आणि जागृत म्हणला सारे काय करेल पुढल्या त्यामध्ये आपल्याला कथा ऐकायला मिळेल. सुशेपळाचं मुंडकं उडेल, सुशेपळ नाना तरी शिव्या देईल, शतशिव्या देईल सभेत शेवटी तयाशी मोक्ष प्राप्त ते सुरस कथा परिसोत पंडित अत्यादरे करून त्यावेळेस अशी सुरस कथा आहे म्हणला असं. जी सुरस कथा म्हणला असं दुष्ट दुरात्मा देव सुद्धा लय दम काढतो. 100 शिव्या देईपर्यंत 100 गुन्हेपर्यंत देव सुद्धा दम काढेल. काय म्हणेल त्यानं, दुष्ट दुरात्मा म्हणेल, चोरट्या चोरी करणारे म्हणेल, नाना तरी शिव्या दिले मला सुशेपळ. तेवढ्या शिव्या खाईल आणि तेवढ्या शिव्या खाऊन मला शिवी व्हायचं देव चक्र सोडील आणि याचं मुंडका पुन्हा उडवेल. श्रीधर वरद ब्रह्मानंद जो अभंग अक्षय अगाध तो हरिविजय माधे जगत कुरंद विराजे सदा स्वामी श्री हरिविजय ग्रंथ स्वामीला संमत हरिवंश भागवत सदा परिशोध प्रेमळ पंडित चतुस्त्री शतीतमाध्याय गोड हा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम